वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. निर्भय महाराष्ट्र पार्टी थेट नाशिकवरनं आंबेगाव तालुक्यातल्या मंचर या गावी पोहोचलेली आहे आणि इथले आमदार जे आहेत ते सहकार मंत्री आहेत. त्यांचं नाव आहे दिलीपराव वळसे पाटील आणि त्यांचे डावे उजवे हात असलेले संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचरचे चेअरमन यतीन कुमार हुले आणि याच पतसंस्थेच्या सीईओ अनिता रवींद्र पोखरकर आणि त्यांचे सगळे सहकारी संचालक, तसंच डीडीआरच्या वरचा उपनिबंधक जॉईंट रजिस्ट्रार आणि त्यांच्यावरचे अपर निबंधक आणि नंतर आहेत आयुक्त. या सगळ्यांनी मिळून या संस्थेला वाचवायचं ठरवलेलं आहे आणि ज्या 17 शेतकऱ्यांना यांनी गहाणखत करून त्यांच्या जमिनी गिळलेल्या आहेत ते सगळे शेतकरी इथं आहेत. त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची हेरफार केलेली आहे. फक्त एकच शेतकरी मला आता इथे आढळला की ज्याला 35 लाख रुपये कर्ज मंजूर झालं, पैकी 20 लाख रुपये मिळाले, 15 लाख रुपये ते सुद्धा हडप केलेले. तर मी जे नाशिकमधनं आरोळ्या ठोकतो की खाजगी सावकारी ही फक्त कोणा एक व्यक्तिगत माणूस करत नाही. हल्ली महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह बँकांच्या नावाखाली जे चेअरमन आणि जे संचालक असतात ते सगळे कोऑपरेटिव्ह बँकेच्या नावाखाली त्याच्या आडून खाजगी सावकारी करतात. पतसंस्थांचे सुद्धा चेअरमन आणि सगळे डायरेक्टर आहेत त्या पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारी करतात. बरं, खाजगी सावकारी करून सुद्धा त्यांना इतका भस्म्या रोग झालेला आहे की वाढीव व्याज घेतात. नॅशनलाइज बँकांच्या तुलनेमध्ये या पतसंस्थांचं आणि कोऑपरेटिव्ह बँकांचं व्याजाचा दर जास्त असतो, पण त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. पतसंस्था नावच आहे नुसतं, पतपेढी नावच आहे नुसतं, पण व्याज कमवण्याचा इंटरेस्ट कोणालाच राहिलेला नाही. व्याज कमवायचं नाव करायचं आणि काय कमवायचं तर कर्जदाराचं घर, कर्जदाराच्या गाड्या, कर्जदाराच्या जागा, कर्जदारांच्या जमिनी, कर्जदारांचे बंगले हे हडप करण्यामध्ये आता सध्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पतसंस्था आणि कोऑपरेटिव्ह बँका आघाडीवर आहेत आणि या सगळ्यांचा ही सामूहिक कत्तलखाना काढलेला आहे. कर्जदारांचा कत्तल करणारा कत्तलखाना म्हणजे पतसंस्था आणि कोऑपरेटिव्ह बँका झालेल्या आहेत आणि हेच खरे हे खाजगी सावकारी करणारे भेडिये आहेत. ते भेडिये त्याचा एक चांगलं उदाहरण, आता हा चेक जो आहे याचं काय विश्लेषण आहे ते आपण कर्जदाराला विचारू. या सांगा, घे पुढे. काय नाव आहे आपलं परत सांगा. नितीन सुखदेव साई. आपण काय करायचंय 2 ते 2.5 मिनिटांमध्ये ना सगळं सांगता आलं पाहिजे आपल्याला प्रॉपर. हा, आम्ही चुकून आमच्याकडून नजर गहाणखत करून घेतलं. नजर गहाणखतानंतर मला लगेच फोड लागते त्याची. चुकून नजर गहाणखत करणे म्हणजे काय? नजर गहाणखत करून घेतलं संस्थेने. हा, पण नजर गहाणखत करताना प्रोसिजर चुकीची वापरली आहे का? हो. हा, काय केलं त्यांनी? चुकीचं काय केलं? कसं फसवलं ते पाहिजे मला. आम्ही गहाणखत करून घेताना आमच्याकडून घेणाऱ्याकडून आम्ही स्वतः होतो. हा, आम्हाला संमती देणारे. तुम्ही कोणाच्या ओळखीनी कोणाच्या एजंटगिरीनी तिथं गेले होते का तुम्ही रेग्युलर तिथले ग्राहक आहात? नाही, रेग्युलर नाहीये. हा, मग मध्यस्थ होता कोणी? एजंट होता? दलाल होता कोणी? नाही, दलाल वगैरे नाही, ओळखीने गेलो होतो. कोणाची ओळख होती? ढगे म्हणून त्यांची ओळख. कोण येते ढगे? ढगे मॅडम. हा, या कोण आहे? कलेक्शन करतात का? नाही, कलेक्शन नाही, हा. त्यांची ओळख होती म्हणून हा. मी त्यांना म्हटलं असं असं करायचं. किती कर्जाची गरज होती तुम्हाला? मला 25 लाखाची गरज होती. कशासाठी हवे होते? शेतीच्या विकास कामासाठी. शेतीच्या विकास कामासाठी. हो. जे तुम्हाला घेता येणं शक्य होतं ना, त्याच्यामध्ये काही इलिगल काम होतं का? नाही, इनलिगल काहीच नाही. म्हणजे तुम्ही तिथं नक्त कांड होण्याची काहीच गरज काहीच नव्हती ना. नाही, 25 लाख घेणार आणि व्याज देणार. हो. मग त्याला पर्सनल लोन म्हणायचं की कोणतं लोन? गहाण कर्ज म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? नजर गहाणखत. नजर गहाण कर्ज, ते तारण कर्ज तारण म्हणायचं. कर्ज, हा, हो, तारण कर्ज घ्यायचं होतं तुम्हाला. त्याला तारण काय दिलं तुम्ही? शेत जमीन. किती शेत जमीन दिली? टोटल 2 गट दिले आपले. 2 गटाला 25 लाख कर्ज मिळालं पण त्या तुम्हाला. 2 गटावर 25 लाख न करता त्यांनी 50 लाखाचा बोजा चढवला. अशी केस आहे. पाहिजे होते 25 लाख, हो. पण त्यांनी 2 गटाचा गैरफायदा घेतला आणि त्याच्यावर 50 लाख रुपये चढवले, हो. जे तुम्हाला मान्य नाही. नव्हतं. त्या दरम्यान कसं कसं होत गेलं ते छानपैकी सांगा.
आपला अर्ज केला 25,000च्या लोनचा, बरोबर? अर्ज वगैरे काहीच नाही केला, सातबारा दाखवला. त्याच्यानंतर ते बोलले तुम्हाला होऊन जाईल लोन, परंतु त्याच्यानंतर काही नाही. मॉर्गेज पुरतं आम्हाला फक्त सांगितलं मॉर्गेज करून कर्जाचा अर्ज नाही भरला? नाही, काही नाही भरला. आम्ही कर्जाचा अर्ज नाही भरला, ना वचन चिठ्ठी, ना करार पत्र, ना म्हणजे आपण साधारण 100 सह्या करतो, 25-1 लाख रुपये हवे असतील आपल्याला, तर त्या काहीच झाल्या नाही. हा? नाही. बरं, मग कसा व्यवहार झाला ते खुलासेवार सांगा. तदनंतर आमचं मॉर्गेज नंतर त्यांनी आमच्या जे खातं ओपन केलं संस्थेतलं, कर्ज खातं आणि बचत खातं. तर कर्ज खात्यात रक्कम ट्रान्सफर झाली, कर्ज खात्यातून बचत खात्यात गेली, बचत खात्यातून कुठं पहिल्यांदा गहाणखत झालं आणि मग खातं उघडलं. हो म्हणजे पहिल्या क्षणापासूनच गोलमाल चालू झाला. हो हो. तुमच्या लक्षात नाही आलं का? कुठेही कर्ज मागायला गेलं तर पहिल्यांदा बँकेत गेल्या गेल्या स्वतःचं आपल्याला एक सेव्हिंग अकाउंट उघडावं लागतं, नाही हे मग कर्ज खातं उघडावं लागतं. नाही, माहिती होतं पण एवढं काय आपल्याला आयडिया आली नाही त्यावेळेस. फक्त करून घेतलं त्यांनी, म्हटले सगळे प्रोसिजर आम्ही करतो. गरजवंताला अक्कल नसते. अक्कल नसती, तसा प्रकार झालेला आहे. बर, पुढं. तर मग त्यानंतर पैसे बाकीचे बचत खात्यातून कुठं ट्रान्सफर केले याची आतापर्यंत उलगड नाही झालेली. बर, याचं स्टेटमेंट निघतं का तुमच्या खात्याचं? स्टेटमेंट निघतंय, स्टेटमेंट काढलेलं आहे. हा, स्टेटमेंट मध्ये दिसतं तुम्हाला रक्कम दिली. हो, रक्कम पण दिली रक्कम त्यांनी, मिळते- त्यांच्याच खात्यातून, बचत खात्यातून कुठं घालवली आमच्या हे आम्हाला माहित नाही. कारण सीओच्या हातात असतं तिथं, कारभार त्यांच्याच हातात असतो ना. कुठं तुम्ही ट्रान्सफर, पैसे मागायला गेलेच नाही, माझे 25 लाख द्या. आम्ही मागायला गेलो, आम्हाला टाळाटाळीची उत्तरं, उडवाउडवीची उत्तरं तिथून काढून द्यायचे, काही पण सांगायचे तुमचं अजून प्रोसिजर मध्ये. प्रोसिजर मध्ये म्हणजे काय? प्रोसिजर म्हणजे काय? काय प्रोसिजर आहे? पहिल्यांदा गहाणखत केलं, बरोबर, नंतर बचत खातं उघडलं, नंतर कर्ज खातं सगळं उघडलं, केलं. पैशाच्या वेळेस आम्ही कर्जाचा अर्ज नाही, काहीच नाही. काहीच नाही. सह्या किती घेतल्या तुमच्या? सह्या भरपूर झाल्या होत्या. 101 झाल्या का? सह्या बोगस सह्या, ज्या आम्ही नाही केल्या त्यांनी केलेल्या. हा, मग तुमच्या स्वतःच्या किती आहे? आमच्या स्वतःच्या फक्त नजरगान खात्यावर आहे. अच्छा, नजर खात्याची हो. कॉपी आहे आपल्याकडं? नजरगान खात्याची आता सध्या नाही. पण आहे ना? हो, हो. म्हणजे बरं. काढून घेऊ. बर. हा, आता पुढे कसं तुम्ही लुटले गेले ते सांगा. त्याच्यानंतर आमच्या अकाउंटवरून बचत खात्यात त्यांनी टाकले तिथल्याच संस्थेच्या, आणि तिथून ट्रान्सफर मारले, बाय ट्रान्सफर. पण कुठं मारले, काय मारले हे माहीतच नाही. आम्ही त्याची चौकशी थोडस आपण खुलासेवार बोलू. आपल्याला 50 लाख रुपये ते म्हणाले आम्ही तुमच्या नावावर टाकले, 50 बरोबर? माझ्या एकट्याच्या नावावर नाही आले. माझ्या बंधूंच्या अकाउंट खोलून त्यांनी त्या बंधूंच्या अकाउंटचा एक चेक त्यांच्याकडे होता सिक्युरिटी, त्याच्यावर मारले. ते 22 लाख ग्रस्त व्यक्तीच्या अकाउंटला मारले, ग्रस्त व्यक्तीच्या अकाउंटवरून संस्थेत गेले, आणि संस्थेच्या अकाउंटवरून वेगवेगळे कर्ज कोण कुठं काय डुबीत होतं, कोणाचं काय होतं त्याच्यात भरले गेले. नाही कळत आहे. जुने एनपीए खाते. दुसऱ्यांचे? हो, तुमच्या पैशातनं काय सेटल केले? आमच्याच पैशातून. आणि मग उरलेले 25 लाख तेही नाही दिले? ते नाही दिले. म्हणजे आता पोझिशन तुमची अशी आहे, मागायला गेले 25 लाख, ते म्हणाले देऊ 50 लाख आणि दिले 50 कावड्या. हो, असाच प्रकार झाला? कवड्या पण नाही. ते आणि त्या पण कावड्या नाही. पण नाही ते पण दिल्या. नाही. बर. आणि तुमच्या ते बाबतीत दोघा काय झालंय? भावांचे. तुम्ही होते का कर्ज घ्यायला? सर माझे वडीलच होते. हा, ठीक मग आहे. तुम्ही होते का कर्ज घ्यायला? हा, तुमच्या बाबतीत सेम यांच्या अर्काच किस्सा झालाय का? नाही, थोडा आपला चेंज. थोडा आपला चेंज आहे. पहिल्यांदा खाते उडून घेतलेत का तुमचे? नाही, आपलं ना सातबारा घेतला होता. मला काय करायचंय माहिती का? त्यांची चोरी करण्याची, डाका टाकण्याची पद्धत काय आहे त्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तुम्ही लुटले कसे गेले हे ज्याला चांगलं सांगता येईल त्यांनी व्यवस्थित सांगा. हा, सांगा. पुढे घे बेटा, त्यांचा आवाज कमी आहे, तू पुढे सरक ना. तू लाजू नको, पुढे सरक. नाही ना, हो, ते पाहिली काढा. लांब धर. तोंडावर पण नको ठेवू. प्रथमतः त्या संस्थेमध्ये कर्ज मागण्यासाठी Serious राहा. गेलो होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये 2012 मध्ये. त्या दरम्यान तिथली जी सीओ आहे अनिता रवींद्र पोपरकर, या मॅडमने सांगितलं की तुमचा सातबारा आणि काही चेक लागतील, बाकीच्या आम्ही पुढच्या सगळ्या प्रोसेस करू, फक्त तुम्ही नजरगान खत करण्यासाठी तुम्ही आम्ही ज्या तारखेला सांगू त्या तारखेला जाऊन पुढे पोचा. तर म्हटलं मॅडम माझे कुणी ह्या बँकेमधले सभासद नाही ओळखीचे, तर माझ्याकडे जामीनदार वगैरे नाही कोणी. तर मॅडम म्हटले की आम्ही स्वतः सगळं बघू, आम्ही सगळं मॅनेज करू, तुम्ही फक्त आहे ना गहाणखत करण्याकरता ते जाऊन पोचा, तुमचे बंधू तुमच्या वडिलांना घेऊन जा. त्यानंतर गहाणखत करायला गेलो. गहाणखत करत असताना तिथं त्यांनी ऑलरेडी तिथं माणसं पाठवलेली होती. तिथं आम्ही आमच्या सह्या केल्या आणि गहाणखत करून निघून आलो. गहाणखत निघून आल्याच्या नंतर तिथून पुढची काहीच प्रोसेस माहीत नाही काय झालं पुढं. मूळ कर्जदार तुम्हीच आहात?
हा मूळ कर्जदार मीच आहे. मग तिथून पुढे प्रश्नांची सरबत्ती सुरू नाही झाली का तुमची? सांगतो ना पुढची. हा. तिथून पुढं मार्च महिना म्हणजे 2020 चालू झाला आणि कोरोना काळ चालू झाला. आणि कोरोना काळ चालू झाल्यामुळं बाहेर जाणं हे येणं सगळे सगळं कोरोना थांबलं गेलं. काळातलेच बळी आहेत का? हो. कोरोना काळ चालू झाला त्यानंतर कोरोना काळामध्ये कुठं जाणं येणं सगळं बंद झालं. आणि बंद झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस लवकर काही आम्हाला काहीच कळाली नाही. बँक उघडायची का त्यांची ती? आता ती बँक उघडत होती, बंद होत होती, उघडत होती, बंद होती, माहिती होतं. अच्छा. कळत होतं मार्केटमध्ये बँका चालू होत्या अच्छा. त्या दरम्यान. आणि ही बँक ऑनलाईन नाहीये का? हो आहे ना ती ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे सगळं. हो ऑनलाईन. तर मग आपल्याला तर एंट्री मिळतील ना? तुम्हाला पैसे आले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे दिसायला पाहिजे. हो हो तर आता ते स्टेटमेंट वर दिसतात का? हो. म्हणजे खूप मोठा घोळ आहे. एक साधारणतः सांगा आता. 10/12/2019 रोजी माझ्या खात्यावरती पतसंस्थेने त्या पतसंस्थेने 25 लाखापैकी मला 17 लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र खात्यावर पाठवले होते. परंतु माझी कुठलाही अर्ज भरून घेतला नव्हता. कुठं वचन Direct देऊन टाकले 17 लाख. डायरेक्ट देऊन टाकले. त्याच्यानंतर कुठेही माझ्या साईन वापरून त्या माझे कुणी जामीनदार ओळखीचे नव्हते. जामीनदारही कुणी दिले, त्यांनीच दिले सगळे जामीनदार. माझा एकही जामीनदार ओळखीचा नाहीये. हा. दुसरी गोष्ट, कुठेही सह्या न घेता जे मग काय तुम्हाला mortgage प्रश्न झाले- का नाही पडला की जामीनदार सांगतो ना. माझा नाही? सांगतो ना पुढे सांगतो ना. तर संस्था मला ऑलरेडी म्हटली होती सगळी का आम्ही सगळं मॅनेज करू, तुम्ही फक्त जाऊन मॉर्गेज करून द्या, पुढचं आम्ही पाहतो, तुमची जमीन भरपूर आहे, काही हा. काळजी करायची गरज नाहीये. तर तुमची ज्या रक्कम किती होती? 25 लाख. 25 लाखापैकी 17 लाख अकाउंटला आले आणि सेम डेला माझ्या खात्यामधून ते पैसे वर्ग झाले कुठं? थर्ड पार्टीच्या अकाउंटला. तुमच्या हातात आलेच नाही? बिलकुल आले नाही. मला खात्यावर आले तर तुम्ही म्हटले बा ठीक आहे उद्या काढून घेऊ माझ्या असं? नाही, मी बाहेर होतो. माझ्या बँकेच्या खात्यावर आले तर मला मेसेज आल्यानंतर मला कळलं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझे 17 लाख रुपये आले. परंतु माझं कर्ज खातं मला घ्यायचं होतं तिथं समजा 25 लाखापैकी 17 लाख का पाठवली. केला तुम्ही फोन? हा नाही गेलो ना. मी डायरेक्ट संस्थेमध्ये 2 दिवसांनी गेलो तिकडे. ज्यावेळी इथे आलो संस्थेत गेलो त्या सीओला विचारलं काय झालं पैशाचं. सीओ डायरेक्ट म्हटले हे तुमचा व्यवहार आहे, कुठे गेले आम्हाला माहीत नाही. बाकीचे म्हटलं 8 लाखाचं काय केलं. ते म्हणले तुम्ही कुठं पळून जाणार आहे. नाही, पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला 17 लाख तुमच्या खात्यावर क्रेडिट झाले क्रेडिट झाले तिथून गायब होण्याची शक्यताच नाही ना? कारण ऑलरेडी माझे चेक घेतले होते ना सर त्यांनी सिक्युरिटी म्हणून. अच्छा, तेच टाकले मग डायरेक्ट तो चेक टाकला आणि सेम डेला त्याच दिवसाला माझं आता 17 लाख काढून घेतले. मग statement स्टेटमेंट आहे मध्ये माझ्याकडे. दिसतात का? हो सगळं आहे माझ्याकडे. पण बँक ऑफ महाराष्ट्राने असा प्रश्न उपस्थित नाही केला का 17 लाख काढले त्यांच्या नावावर टाकले आणि परत बँकेने का घेतले? काय घेतल्या तर ते बँकेलाच माहिती. थर्ड पार्टीच्या बँक ऑफ नावावर महाराष्ट्रात जाऊन आले का? हो हो. मग बँक ऑफ महाराष्ट्राचं काय म्हणणं आहे? बँक ऑफ महाराष्ट्राला पत्र दिलेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र फक्त सांगते बघू आम्ही. हे माझे बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे. हा सांगा मला. 17 आले हे आणि 17 17 गेले. हे 17 आले. हा कुठे 5 दाखवा? 5 5 5 5 हा 3 वेळा 5 5 आणि 2 17. हा. आणि हा चेक भरून हा पेमेंट ट्रान्सफर झाली 17 लाख. अच्छा. थर्ड पार्टी कोण आहे तर थर्ड पार्टी त्याचा चेक नंबर आहे का? हो, आपला आहे ना. चेक आहे का तो? आहे एकच दिलेला होता? नाही ते तिथे जवळ माझे 6 चेक घेतले होते. मग अहो आजपर्यंत कुठल्याही कर्ज प्रकरणामध्ये 1 किंवा 2 चेक घेतले जातात. तुम्हाला 10 चेक घेतल्यानंतर शंका नाही आली का? प्रत्येकाचे 5 5 6 6 चेक घेतले. नाही मग इथंच तर घोळ आहे ना. हे बघा सगळ्यात पहिल्यांदा कर्ज प्रकरण नॅशनलाइज बँकेचं कर्ज घेतलेले इथं लोक असतील. ऐका मला क्लिअर करू द्या. नॅशनलाइज बँकेचं कर्ज घेताना पूर्ण कागदपत्र आणि पूर्ण सह्या झाल्याशिवाय कधीही तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. पहिली शंका काय माहिती का? तुमचा कर्जाचा अर्जच नाहीये नाही भरले आणि आधीच तुमचं गहाणखत झालंय. यांच्या बाबतीत सांगतो. त्याच्यानंतर तुमचं बचत खातं निघालंय. त्याच्यानंतर तुमचं कर्ज खातं निघालंय. तुमच्या बाबतीतही तसंच आहे. तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रात पैसे गेलेले 17 लाख आणि तुम्ही जे चेक ठेवलेले म्हणता कर्ज मंजुरीला तुम्ही किती मला- दिले होते चेक? माझे 6 चेक होते. हा आता तिथंच शंका यायला जागा आहे. हो. सगळी उलटी पालटी प्रोसिजर ज्या वेळेला चालू आहे त्यावेळेला तुम्ही प्रश्नांची सरबत्ती करायला हवी होती भरपूर त्यांना. केलं तिथे उभा करत नाही तो यतीन कुमार हुले आम्हाला उभा नाही करत ते लोक. काय म्हणतात? डायरेक्ट म्हणतात निघून जा इथून, यायचं नाही तुमचं इथं. ते धमकावतात डायरेक्ट धमक्या असतात आम्हाला. आजपर्यंत एक कागद सुद्धा दिला नाही आम्हाला. हे सर्व हुकुमशाही चालू आहे यांची. असं कसं असतं शेतकरी आज राजा आहे आणि हे लोक त्यांच्यावरती अन्याय करतात, रुबाब करतात, तुम्ही निघून जा करतात. शिवाय गाया सुद्धा केल्या असतील यांना, यांचं काही हे नाही. पण गोष्ट अशी का शेतकरी गेल्या चौकशी करायला त्यांना व्यवस्थित उत्तर द्या. हे डायरेक्ट लोक सगळ्यांना उचकावून लावतात. आम्ही काहीतरी दिलंय, मॉर्गेज केलंय, आमची जमीन गहाण आहे तिथं
मग आम्हाला उत्तर पाहिजे ना प्रश्नांची, आम्हाला जे पडले ते. आम्ही लॉकडाऊन मध्ये जेव्हा आमचे काही प्रश्न होते ते घेऊन गेलो त्यांच्याजवळ, तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्हाला बोलले तुमचं लोन प्रकरण होणार नाही, हे नाही ते नाही. मग मॉर्गेज केले. आम्हाला वाटलं कोरोनाचं काळ 31 मार्च आहे, होऊ शकत नाही, म्हणून आम्ही परत गेलो नाही. आणि जेव्हा आम्हाला कळलं की हे सर्व प्रकरण झाले, आम्ही गेलो होतो संस्थेमध्ये, त्या लोकांनी इतकी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि सोबतच आम्हाला बोलले का तुम्ही आता काही इथे येऊ नका, सारखं विचारपूस करू नका काही तुमच्या कर्ज. तुम्हाला 17 लाख तुमच्या नावावर आल्याचा मेसेज आला हो आणि 17 लाख गेल्याचा मेसेज किती वेळात आला? लगेच एक साधारणतः मग तुम्ही 100च्या स्पीडनी बँकेत पोहोचायला पाहिजे होतं. मी बाहेर असल्यामुळे मला त्या दिवशी येता कुठं होते तुम्ही? मी पुण्याला गेलो होतो कामानिमित्त. हा, मग मित्राबरोबर. फोन तरी केला असेल ना त्यांना की 17 टाकले आणि 17 काढले, ही काय भानगडे बा? कुणाला? बँकेला. बँकेचा नंबर नव्हता माझ्याकडे. मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी गेले का? हा, दुसऱ्या दिवशी गेलो मी. हा, मग भांडणाला सुरुवात झाली असेल. बरोबर. दुसऱ्या दिवशी विचारलं त्यांना माझ्या पैशाचं काय, तेच तुम्हाला सांगितलं का माझ्या पैशाचं काय झालं, तर म्हटलं तुम्हाला 17 लाख आले, ते कुठे गेले तुम्ही बघा, कुठे गेले. असं पतसंस्थावाले म्हणाले. पतसंस्थावाले. आणि बाकीच्या 8 लाखाचं त्यांचं नाव काय जे असं म्हणाले? अनिता रवींद्र पोखरकर, हा, ते या संस्थेची सीईओ आहे. म्हणजे तिथंच तिने काका बागला वरती करून टाकल्या. डायरेक्ट म्हणून सांगितलं का ते तुम्ही कुठे गेले तुम्ही बघा. आणि मी नंतर तुम्हाला सांगतो 8 लाखाचा विषय त्यांना विचारला. हा. 8 लाखावरती त्यांनी देखील उत्तर काय दिलं माहिती का? तुमचे पैसे काय कुठं पळून गेले नाही, तुमच्या खात्यावर जमा आहेत, कधी पण तुम्ही येऊन काढून घेऊ शकता. हा. मग त्याचं काय झालं पुढे? हा, तिथून पुढे लॉकडाऊन चालू झाल्यामुळे साहेब आम्हाला तिथं आतमध्ये येऊन देत नव्हते बँकेमध्ये. लॉकडाऊन फुल झाला चालू ना, कोरोना चालू झाल्यामुळे एंट्री होऊन तिथं. नंतर पैसे कुणाकडे गेले, काय कुणाकडे गेले, कोरोना फुल झाल्याच्या नंतर प्रॉब्लेम झाला. स्टेटमेंट पण बँकेचं 2 वेळा मागायला अर्ज केला होता तिथे. ताबडतोबीने पोलीस स्टेशन गाठावं वगैरे मनात काहीच नाही आलं? आता यातलं बँकिंग क्षेत्राचं आपल्याला एवढं माहिती नाही ना सर. अच्छा. म्हणजे एवढी आयडिया नाही ना आपल्याला असं होईल म्हणून. त्यांनी सांगितलं होतं ना बचत खात्यात सेवे, मग यांना वाटलं कोरोना काळ संपले आपण घेऊ शकतो ती रक्कम. हा. यांना कुठं माहित पोलीस होतं का लोक ते? कुठं नाही पण 17 गेले ना. हो. सगळ्यात मेन तुमची चोरी झाली ती 17 लाखाची झाली होती. तर ज्यावेळेस हादरून मला हा. मी बँकेत परत आलो बघायला, ज्यावेळेस दरम्यान मधल्या पिरियड मध्ये बँकेत आलो, तर तिथे मी स्टेटमेंट काढलं, तर थर्ड पार्टी म्हणजे तिथे 17 लाख वन टाइम त्याच डेटला हा. गेलेले पैसे दिसत आहेत. हा, तर ते पैसे गेलेले आहेत. तर ते संस्थेची सीईओ, संस्थेची माजी कर्मचारी शीतल शशिकांत ढगे म्हणून आहे, तिथं कामाला आहे. तिच्या नावावर ते पूर्ण 17 लाख गेलेले दिसले मला माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रामधून. त्यांना भेटले का तुम्ही? भेटलो, त्यांनी सांगितले स्टोरी नंतर काय झालं ते. हा, ते मग त्या तुमच्या सोबत आहे का विरोधात आहे का बँकेत आहे, काय कुठे आहे त्यांचं? त्यांनाही काढून दिले नंतर. हा, बोलू शकता? हो, सगळं Very बोलणार good, ते. हा. त्याची स्टोरी सांगितली. या 17 लाखाची स्टोरी सांगा प्लीज. हे 17 लाख आहेत ना संस्थेच्या. तुम्ही एक्स एम्प्लॉई आहे ना याच्या ज्ञानेश्वरच्या? हा. संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या सीईओ अनिता पोखरकर आणि संचालक मंडळ यतीन कुमार गोविंद हुले. यापूर्वी ह्या कर्जदारांचे कर्ज प्रकरण व्हायच्या आधी संस्थेमध्ये 350 बोगस कर्ज प्रकरणे केली होती. अच्छा. त्या बोगस कर्ज प्रकरणे निरंक करणे कामी या लोकांची रक्कमा वापरल्यात. रामदास थोरांचे 17 लाख रुपये हे पण त्याच बोगस कर्ज प्रकरणांमध्ये गेलेत. आणि इथे जे टोटल 3 सोडले तर इथंभूत सगळी रक्कम संस्थेच्या संपूर्ण फ्रॉडमध्ये भरलेली गेलेली आहे. या शेतकऱ्यांनी एकही रुपया घेतलेला नाही. आणि ज्या लोकांच्या खात्यावर पैसे गेले की आता समजात मगाशी ते वायाळांचं तुम्ही म्हटले त्यांना 20 लाख रुपये मिळाले. 20 लाखामध्ये त्यांचं 35 लाखाचं लोन होतं. 35 लाखामध्ये कपातकामी त्यांचे 3 लाख रुपये गेले. त्याच्यानंतर त्यांचं जुनं कर्ज होतं. पहिली गोष्ट, जुनं कर्ज थकीत असताना संस्था नवं कर्ज देऊ शकत नाही किंवा कोणती बँकिंग क्षेत्र हे करू शकत नाही. तरी त्यांच्या नावावर 35 लाखाचं फ्रॉड करण्याकामी 35 लाख रुपये लोन मारलं आणि त्यांच्या याच्यातून 8 लाख रुपये जुन्या कर्जात विनाकारण टाकून दिले. हा. आणि 7 लाख रुपये अवघे त्यांना दिलेत. हम्म. निलेश वायाळ यांना फक्त 7 लाख रुपये मिळालेत. बाकीचे जे रक्कम आहेत यांच्यापैकी जे आहे एक जण तो संस्थेला जाऊन मिळाला, नाहीतर यांच्यामध्ये 16वा आकडा त्याचा असता. त्याचं नाव काय त्या 16व्याचं? गुलाब कोंडाजी चिखले. गुलाब कोंडाजी चिखले. चिखले, हा. त्याचं कर्ज निरंक हा करणं. 17 मधनं फुटला. हो. आणि हा आता हे 17 16 मध्ये शिल्लक फुटला. राहिला. त्याने मला टॉर्चर करून, मला मारहाण करून, मला रस्त्यामध्ये अडवून, दारू पाऊन शिवीगाळ करून, अश्लील भाषेत बोलून
मला माझ्या पद्धतीने वेगळे पैसे भरायला लावले आणि अनिता पोखरकरला हाताशी धरून या निलेश वायाचे 15 लाख रुपये त्याने संस्थेत भरायला लावले आणि संस्थेच्या सीईओनी ते पैसे परस्पर वर्ग केले त्याच्यामध्ये. निलेश वाया 15 लाख रुपये भरायला कधीही संस्थेत गेला नाही किंवा त्याची जी बँक आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती त्या बँकेतही गेला नाही. कागदोपत्री आम्ही प्रूफ करू शकतो की हे पैसे आम्ही घेतलेले नाहीत. म्हणजे या कर्जदारांनी हा इतंभूत सगळी रक्कम संस्थेच्या संचालक मंडळ अनिता पोखरकर, सीईओ आणि यतीन कुमार गोविंद हुले यांनी सगळ्यांनी संगनमत करून या शेतकऱ्यांच्या रकमा लुबाडलेल्या आहेत. पहिली गोष्ट आता आपण परत आहे ना 17 लाखावर येऊ यांच्या. हा बोला. ज्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुम्ही 17 लाख ट्रान्सफर दिले यांना, अजय तर यांना तिकडे SMS आला, लगेच स्ट्राईक झालं यांना हा आणि यांच्या लक्षात आलं, याचा ऐका मी- ऐका हा. आलं, लगेच लक्षात आलं आणि मला वाटतं एखाद्या तासात गेले ना ते पैसे परत. किती? सर हे बघा हा. संस्थेमध्ये आरटीजीएस करताना हा. संस्था थर्ड पार्टी आहे. हा संस्थेचा आयसीआयसीआय बँकेशी करार आहे. ज्यावेळेस आरटीजीएस केलं जातं समोरच्या पार्टीला पोहोचायला कमीत कमी 1-1.5 तासाचा पिरियड जातो. हा. 1-1.5 तासाने यांना रक्कम पोहोचली. 1-1.5 तासामध्ये कर्मचाऱ्यांना आम्हाला इंटिमेशन होती कर्जदाराने रक्कम काढायच्या आधी ही रक्कम उडाली पाहिजे. अच्छा. म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे केलं. थोरात यांचा एक चेक संस्थेकडे एक्स्ट्रा होता. तो चेक प्लस यांच्या ज्यावेळेस कर्ज फायली बनवल्या यांचं गहाण खात्यानुसार सह्या मारल्या. माझ्या समोर सीईओनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सह्या मारल्यात. रामदास थोरात यांच्या. मी याला प्रूफ आहे, याला मी समक्ष साक्षीदार आहे. यांच्या सह्या त्यांनी मारल्या आणि ज्यावेळेस यांचं जे महाराष्ट्र बँकेचं चलन होतं, आरटीजीएस करायला एक चेक लागतो आणि महाराष्ट्र बँकेचं आरटीजीएस चलन लागतं. या आरटीजीएस चलनचा उपयोग करून यांचे 17 लाख रुपये परस्पर वर्ग करून घेतले. हे 17 लाख रुपये माझ्या अकाउंटला आले आणि मला 1 तासाच्या आतमध्ये थोरात यांचे 17 लाख रुपये त्यांनी मला काही अकाउंट्स दिले होते. त्या अकाउंट्सच्या IFSC कोड दिले होते. त्या IFSC कोडवर ताबडतोब IMPS करावे लावले. माझ्यावर धमकी दबाव टाकून एक व्यक्ती माझ्या पुढे बंदूक घेऊन बसली होती. बापरे. ती बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडनं यांनी अमाऊंट मला ट्रान्सफर करायला लावल्यात. असे तुमच्यासारखे अजून यांना मदत करायला किंवा अशा पद्धतीने एवढं धाडसानं सगळ्या गोष्टी खुलासेवार सांगणारा कोणी अजून कर्मचारी नाही का? सर काय विषय असा आहे, प्रत्येक जण स्वतःच्या जीवावर घेऊ शकत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं कुटुंब असतं. आज माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय, आज मी रिकामी आहे. त्यामुळे या लोकांसाठी मी यांच्या विरुद्ध उभी राहू शकते आणि उभी राहिली आहे. मी फार ठामपणे पुराव्यानिशी सगळ्यांनी प्रूफ करू शकते का या शेतकऱ्यांनी पैसे घेतलेले नाहीत. मी संस्थेचा एक्स कर्मचारी आहे आणि ही सगळी 5 कोटीची घटना माझ्या समोर घडलेली आहे. त्यामुळे यांचं जे काही झालंय ते इतंभूत 5 कोटीतला 1 रुपयाचा हिशोब सुद्धा मी देऊ शकते. बंदूक घेऊन उभा असलेला रेग्युलर सिक्युरिटी आहे का तिथला? नो सर, हा, माहित नाही ही व्यक्ती कोण आहे. नाही माहिती. अच्छा. माझ्यावर दाब दबाव तंत्र खूप होतं. माझ्या मुलांना गायब करण्यापासून ते मला मारून टाकण्यापर्यंतच्या धमक्या मला होत्या. माझं तुम्ही गेल्या पोलिसात गेल्या? हो, यांच्या आधी माझी तुमच्या FIR तक्रार- दाखल आहे का सगळ्या? हो, FIR घेत नाहीत सर. हा. हे एक सगळे आहे, तुमची मॅनेज एक पण पद्धत नाही का आहे. तक्रार? माझी सुप्रीम कोर्टापासून ते हायकोर्ट पर्यंत गोपनीय तक्रार आहे का मला मारहाण करून धमकी देत आहेत. ही जर वाच्यता मी मीडिया पुढे किंवा विविध प्राधिकरणापुढे न्यायालयापुढे केली तर तुला मारून टाकण्यात येईल, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात येईल आणि पुढे काय होईल आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही. या पद्धतीच्या धमक्या आहेत. आणि हा अर्ज धनंजय चंद्रचूड पासून ते हायकोर्टचे सरन्यायाधीश जे असतील ते हेडक्वार्टर्स रश्मिताई शुक्ला यांच्यापर्यंत गेलेले आहेत. पण काहीच होत नाही. याबाबतची चौकशी लावलेली आहे पण संस्था दाबदबाव तंत्र आणतीये. अच्छा. सहकार खात्यावर, पोलीस खात्यावर संस्थेचा पूर्ण हस्तक्षेप आहे, प्लस राजकारणांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे या गोष्टी उघड होऊ शकत नाही. तुमच्यासारखी जर एखादी संस्था या मॅटरमध्ये घुसली तर याला नक्कीच वाचा पुढेल. आलीच आहे ना संस्था, आता घुसलीच आहे ना. सर यांचा 1 रुपया आहे ना संस्थेने घेतलाय. आणि ज्या कर्जदारांनी, आम्ही असं नाही म्हणत आहे की आमचं कर्जदार बरोबर आहे, ज्या कर्जदारांनी रकमा घेतल्यात ते त्यांच्या द्यायला तयार आहेत. कारण पैसा पण लोकांचा आहे संस्थेतला. पण
ज्यांची फसवणूक केली आहे त्यांना इतंभूत रक्कम दिलेली नाहीये. जोपर्यंत याचा साक्षी पुरावा जोपर्यंत हे सिद्ध करत नाही तोपर्यंत ती लोक सुद्धा त्यांनी घेतलेल्या रकमा भरू शकणार नाहीत. जी रक्कम समजा निलेश वायांनी 7 लाख रुपये घेतलेत ना, निलेश वाय भरणार, पण त्याचे 15 लाख रुपये आणि त्याचं आतापर्यंत केलेलं नुकसान याचा पहिला संस्थेने सगळं जबाब द्यायचा. जे खोटं केलंय ते सगळं सिद्ध करायचंय. ह्याच्यात दिलीप वळसे पाटलांचं काय कनेक्शन आहे? सर हे सहकार मंत्री आहेत. हा ज्यावेळेस हायकोर्टने ऑर्डर केली होती हा की यांचा सखोल तपास करण्यात यावा, हा ज्यावेळेस सहकार आयुक्तांपुढे आर्ग्युमेंट आमच्या बाबतीत झाली, हिअरिंग आमच्या बाजूने झाल्या, हा 8 दिवसानंतर जेव्हा आदेश निघाला, हिअरिंग आमच्या बाजूने होतात, ऑर्डर आमच्या बाजूने निघताय, म्हणजे बोलताना आमच्या बाजूने सगळं दिसतंय, टाईप होताना टाईप होताना संस्थेच्या बाजूने. आणि मी ठामपणे सांगते सर, मला सुद्धा 1 लाखाची ऑफर आली होती. हा का तुम्ही 1 लाख रुपये द्या, मी निकाल तुमच्या बाजूने देतो. आम्ही ऑलरेडी थकलोय, आम्ही गरीब आहेत सगळे, आम्ही कुठून पैसे देणार? ज्या अर्थी मला ऑफर आली आहे त्या अर्थी सहकार बाकी संस्थेला ऑफर गेली नसणार आहे का? आणि पहिली गोष्ट, जर आर्ग्युमेंट आमच्या बाजूनी होतीये आणि जर 8 दिवसांनी निकाल संस्थेच्या बाजूने जातोय, याच्यामध्ये सहकार मंत्र्यांचा हात आहे की कुणाचा हात आहे हे मीडिया ठरवेल किंवा जे तपास अधिकारी आहेत ते ठरवतील. ठीक आहे. जमेची बाजू आहे की बँक एम्प्लॉय एक्स बँक एम्प्लॉई तुमच्या बाजूनी आहे. तुमच्या 17 लाखाच्या रकमेच्या बाबतीत या पोखर यांचं काय नाव वायाळांच्या बाबतीत तुमच्याकडे जिवंत साक्षीदार आहे, तर याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आपण पुढच्या केसेस लगेच घेऊया. हा तुमच्या केसचा अर्धवट काय राहिलेलं आहे सांगा. यांची केस माहिती तुम्हाला? माझं नाव सुभाष भीमाजी सईद, हा राहणार मनसर, हा. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हा माझे याच्यामध्ये असं झालंय, गहाणखत करून घेतल्याच्या नंतर हा माझं 31 मार्च 2020 ला 31 मार्च म्हणजे मार्च महिन्यात कुणी कर्ज देत नाही, 31 मार्चला माझं कर्ज टाकलं नावावर तुमच्या. हो माझ्या 23 नावावर. मार्चला लॉकडाऊन आहे. हो हा. ते पण लॉकडाऊन आहे, हा. पूर्ण लॉकडाऊन आहे. हा 31 मार्चला प्रकरण टाकले. त्या प्रकरणाच्या अगोदर मी एकदा चौकशी करायला गेलो होतो, तर मला सांगितलं तुमचं व्हॅल्युएशन बसत नाहीये, बरं. हा तुम्हाला काही कर्ज भेटणार नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे. मग आपले कागदपत्र राहून गेले तिथं. हो कागदपत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर गेलंच नाही कुणी ना हा. तिकडे. आणि नंतर 31 मार्चला प्रकरण टाकले माझं. आणि तुमच्या सगळ्या सह्या बोगस मारून 31 मार्चला हा, टाकलं. सगळ्या बोगस आहे. बघा आता हा. हे 31 मार्च 2020 वचन चिठ्ठी त्या दिवशीच बनवलेली आहे. 31 मार्च 2020 कर्ज रोखा त्याच दिवशी आहे. 31 मार्च 2020 करारपत्र त्याच दिवशी आहे. आणि ठराव सुद्धा त्याच दिवशी मंजूर झाला. हा. म्हणजे हे बघा, आणि 31 मार्चला कर्ज टाकलंय माझं, हा. कर्ज अर्ज, म्हणजे सगळं एकाच दिवशी त्यांनी हे करून तुम्हाला घेतलं. किती पैसे मिळाले? पैसे मला भेटलेले नाहीत, 1 रुपया सुद्धा मला आणि भेटलेला नाही. कर्जाचा रकमेचा अर्ज कितीचा होता? 25 लाखाचा. अच्छा. आणि हे बघा, शरद बँक, शरद सहकारी बँक, हा शरद बँकेमध्ये माझं 4 तारखेला 4/4/2020 ला हा 31 मार्चला प्रकरण टाकले. हा. आणि 4/4/2020 ला 5 लाख रुपये शरद बँकेत आलेत. हा आणि त्याच दिवशी तुमच्याच नावावर? हो. हा. आणि त्याच दिवशी 4 तारखेला म्हणजे त्याच दिवशी 5 लाख रुपये परत लगेच काढून संस्थेत गेलेत. हे का किती वेळात काढले ते नाही संत सांगता. ज्ञानेश्वर दाखवा त्यांना, दाखवा. यांचा विषय असा आहे सर, हा यांचं मॉर्गेज झालंय 2/12/2019 ला. हा 3 महिन्यानंतर मॉर्गेज इनव्हॅलिड होतं. यांचं मॉर्गेज झाल्यानंतर मार्च एंडिंगचा विषय होता. संस्थेला एनपीए कमी करायचे होते, त्यामुळे बोगस कर्ज नील करणं खूप गरजेचं होतं. त्यावेळेस सुभाष सईदचं कर्ज पेंडिंग आहे हे संस्थेच्या सीईओला माहित होतं. ज्या वेळेस हे कर्ज टाकायचं जेव्हा म्हणजे मॉर्गेज झाल्यानंतर 8-10 दिवसांनी सईद गेले होते संस्थेमध्ये, तर माझ्या समोर आणि सईदांसमोर चेअरमननी त्याच्यावर नामंजूर लिहिलं होतं. तो अर्ज त्यांनी फाडलाय, तुम्हाला मी सांगते, तो अर्ज फाडलाय. सुभाष सईदचं जर व्हॅल्युएशन पाहिलं जमीन आणि फ्लॅटचं, तर अवघे 24 ते 23 लाख रुपये आहे सर. व्हॅल्युएशनचं 110% व्यानं कर्ज वाटप केलंय. व्हॅल्युएशन 25 पेक्षा. लाख. हा, त्यांना 25 लाख रुपये मॉर्गेज केले. आणि ते कधी वापरलंय? संस्थेचे एनपीए कमी करायला 31 मार्चला. मला एक सांगा,
31 मार्चची गडबड किती असतं हे बँकिंग म्हणून मला माहितीये काय ते. एवढा वेळ नसतो कर्ज बिर्ज टाकायला सर. व्याज असतात, इतर बँकेची बँक असतात, FD वाल्यांना व्याज द्यायचे असतात, चार्जेस मारायचे असतात, खूप काम असतात 31 मार्चला. पण चुकीचा नफा दाखवण्यासाठी आणि यांनी केलेले फ्रॉड कर्ज निरंक करण्यासाठी सुभाष सईदचं 25 लाख रुपये कर्ज मारलं. आणि ज्या वेळेस याच्या नावाचे सुभाष सईद यांचे शरद बँकेचे चेकबुक, अख्खं चेकबुक यांच्याकडे होतं. 31 मार्चला शरद बँकेने सुभाष सईदचं चेकबुक तयार करून दिलं यांना. हा गुपित विषय आहे, मी आज फोडतीये. चेकबुक यायला किती दिवस लागतात सर? तरी 8-10 वाटतंय दिवस लावतात किंवा 4 दिवस तरी लावतात. ओपनिंग डेट 31/3/2020 असणार आहे याची. त्याच दिवशी अकाउंट, त्याच दिवशी चेकबुक. 8 दिवस लागतात ना चेकबुक. बर, याच्यात शरद बँकेने सुभाष सईदचं चेकबुक 1-2 दिवसात दिलेलं आहे संस्थेला फ्रॉड करण्यासाठी. अख्खं चेकबुक यांच्याकडे. हे संस्थेने ऑडिट रिपोर्टला बनवलेले सुभाष सईदचं बोगस पत्र. ही सुभाष सईदची खोटी सही आहे. ही माझ्या समोर मारलेली सही आहे. सुभाष सईदची तुम्ही मॉर्गेजची सही काढा. ही सही बघा आणि ही बघा. लगेच लावा जागेवर. हा प्रूफ आहे, हा मीडियाने प्रूफ बघा सर. ही सही कशी आणि ती सही कशी आहे. ही सही समक्ष माझ्या मारलेली आहे आणि हे टायपिंग आहे. मला आता बसवा, मी असं टाईप करते, सेम सही मारून दाखवते तुम्हाला. नाही, लगेच सही मारा ना बाजूला. लगेच दुसऱ्या लगेच कागदावर, मारते ना सर. दुसऱ्या कागदावर मारा. थांबा थांबा थांबा. या 2 सह्या दाखवा. ठेवा इथं. इथं सावली येऊ देऊ नका. थांबा, आता नाही, आता नाही. हा, द्या ना. गहाण खात्याची सही द्या. गहाण खात्याची नाही, मॉर्गेजवरची सही द्या. मॅडम कडे द्या, त्या एका मिनिटात शोधतील. हा, हे बघा, ही मॉर्गेजच्या पेपरवरची सही, यांची ओरिजिनल सही. कोणची आहे? आणि संस्थेने मारलेली डुप्लिकेट थांबा थांबा, सही कुठे ओरिजिनल? हे बघा ना सर. हा, ही सही आहे, ही ओरिजिनल. हा, ही डुप्लिकेट तुम्ही मारलेली, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मारली. बघा या सहीमध्ये ही ओरिजिनल. या सहीमध्ये आणि या सहीमध्ये बघा ना फरक वाटतोय का नाही? बघा ही सही कशी आहे, ही काय सही कशी आहे. ऑडिटरचे डोळे फुटलेत काय या सह्या बघायला. आज यांच्या पहिली लावून निघालेत सर यांचे. थांबा थांबा थांबा, घाई नाक करू, घाई नाक करू. हे बघा, ही सही आहे. बघा, ही ओरिजिनल. हा, याच्यापेक्षा आपण डिक्टो सही दाखवू आम्हाला. हा, ऑडिट करताना सह्या तरी कुठं बघता. अहो त्यांनी ओरिजिनल कागदपत्र सही बघितलीच बघा नाही. स्पष्ट दिसते. ही ओरिजिनल. हो. हा, हा, आणि ही डुप्लिकेट. खाली घ्या थोडी. घ्या थोडी. सोबत घ्या ना, सोबत घ्या ना दोघांना. हिला आणि हिला सोबत घ्या. असं. हा, हा बघा आता. आहे की नाही. व्ह्युअर्सला माझी विनंती आहे, बघा, पतसंस्थेतला घोळ आणि त्याला आशीर्वाद सहकार मंत्र्याचा, असं मांडवातल्या प्रत्येकाचं मत. ही आहे ओरिजिनल, ही आहे डुप्लिकेट. आणि आता मॅडम डुप्लिकेट करून दाखवतील. या आहेत बँक एम्प्लॉई. त्यांना बंदूक लावून डुप्लिकेट सह्या करून घेतल्या त्या मॅडम आता हे बघा, कडे दाखवा, सरळ दाखवा. याच्यामध्ये हे बघा, ही तिसरी सही. अशा कर्मचाऱ्यांनी ह्या कर्जदारांच्या सह्या मारलेल्या आहेत. हा, सेम टू सेम. सेम टू सेम. भयंकर आहे, भीषण आहे. आणि जे हे जे नावावर पैसे वळवलेत, हा, हा, आता हा स्वप्नील सदाशिव आवटे, हा, हा, हे बघा, याच्या नावावर वळवले हा, 3 स्वप्नील लाख. सदाशिव हा आवटे. बोगस कर्जदार आहे सर. हा याला बोगस माहित नाही कर्जदार याच्या आहे. खात्यावर सही आहे, कर्ज आहे म्हणून. हा, सुभाष सईदचा त्याचा काही संबंध नाहीये का. तर तो त्याचा माणूसच नातं- नाहीये. तो माणूस आहे, हा, पण याचा आणि त्याचा काही संबंध नाही. काय गरज आहे याच्या खात्यातून पैसे काढायची. थोडक्यात हा. यांना एनपीएचा तरतूद हे माहिती अधिकारात मिळवलं का? सर यांनी हे जे माहिती fraud अधिकारात कर्ज मिळवलं? काढले स्वतःच्या माहिती वापरासाठी. अधिकारामध्ये आम्ही हे करून घेतलं. आधीचे जे फ्रॉड Audit कर्ज आहेत report. यांनी वापरलेले ते पैसे निरंक करण्यासाठी यांचे पैसे वापरलेत. का मॅडम, यांनी हे माहिती अधिकारात जर मिळवलं तर सहकार खात्याला माहिती अधिकार लागू होत नाही. ही लंगडी सबब सांगत राहतात, ती सांगितली नाही का? पतसंस्था सांगती, पण हे सहाय्यक निबंधक, त्यांनी डीडीआर, दिलं. सहकार आयुक्त यांना काही माहितीचा अधिकार नाही का सर? हा. यांची उडवाउडीची उत्तर आहेत सगळी. हा, हे आमच्याकडे नाही, ते तर आमच्याकडे नाही, आमच्याकडे आढळत नाही, आमच्याकडे हे होत नाही. चुकीचे उत्तर द्यायला. अहो संस्थेला वाचवण्यासाठी यांचे उद्योग आहेत सगळे हे. हा,
तर हा एकदम सर ऑडिट रिपोर्ट आम्ही हे करून घेऊ हे जे मागवलंय ऑडिट रिपोर्ट. सर हा हा जो फ्रॉड होता हा. त्या लोकांचे तक्रार अर्ज गेल्यानंतर किरीट सोमय्यांकडे आम्ही तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या हा किरीट सोमय्यांकडे. त्यावेळेस त्यांनी येऊन सहकार खात्याला अधिकाऱ्यांना धरून यांचं टेस्ट ऑडिट लावलं होतं. मग? आणि हे टेस्ट ऑडिट आहे ना सरकारी लावलं होतं, शासकीय अधिकाऱ्याकडे लावलं होतं. हा हे ऑडिट लागलं होतं. त्याचा ऑडिट रिपोर्ट तयार व्हायला किती वेळ लागला असेल? 6 ते 7 महिने घेतलेत. बापरे. विषय किती? 17 कर्जदार आणि ठराविक मुद्दे. मी एक बँकर्स आहे, म्हणजे मी एक संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. 200 फायली ऑडिट व्हायला सर 3 दिवस पूर्ण पास होतंय. हा ऑडिट रिपोर्ट 8-10 दिवसात येतो आणि हा ऑडिट रिपोर्ट 7 एवढा महिने. जायला 7 महिने घेतले. याचा अर्थ ऑडिटरने आहे ना संस्थेला पैसे वाचवायला काम खाल्ले. केले. अहो घेतलेत पैसे. हा हे संस्थेला वाचवण्यासाठी काम कोण केलं. होतं ऑडिट? काही सांग. ऑडिटर कोण होतं जीडी सांगते? भांगरे. डी भांगरे. जीडी भांगरे. जीडी बांगरे. हा. सगळं इथं एकदम खुलासेवार सर उत्तर. याच्यामध्ये 6 जणांचे बोगस पत्र वापरलेत. अच्छा. यांचे जे तक्रार अर्ज होते ना की बाबा माझे पैसे संस्थेने असे केले तसे केले, त्यानुसार यांनी तक्रार अर्ज हे A4 पेजेस घेतो. प्रिंटर आणा, लॅपटॉप आणा, सेम पत्र मी तयार करते. किती वेळ लागणार आहे? मला एकच म्हणायचं, त्यावेळेस जो रोकडे होता ना पांडुरंग रोकडे. हा. सहाय्यक निबंधक, त्याच्याकडे पहिल्या तक्रार अर्ज केल्यात. हा. त्याच वेळेस जर यांनी यांचं दप्तर जप्त केलं असतं ना काही तर यांना झालं नसतं. असं माज आला नसता कागदपत्र बनवायचा. हम्म. आज जमिनी गेल्यात सर, लिलाव झालेत दोघांचे, खरेदी खतं बनलेत. हम्म. अहो एवढी नीच संस्था आहे, ज्या माणसाचं हे झालंय, हम्म. खरेदी खत झालंय, त्याचं मैत जळतंय आणि इकडे हे खरेदी करतायत. 5 वाजता त्याचा मैतीचा कार्यक्रम चाललाय आणि हे बिनटोक डोक्याचे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात खरेदी खत मारतायत. सांगा बरं ही कोणती घाण पद्धत आहे? हम्म. हा आहे का असं महाराष्ट्रात कुठं घडतं का? एवढं नीच वृत्तीचे यांना कसं सोडायचं आम्ही? आज तोच कर्जदार ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये. 3 जण बेशुद्ध होती. आज 13वा दिवस आहे. यांचं काम नाही का प्रशासनाचं येऊन बघायचं इथे? तर माणसं प्रशासन मारायची. दबावाखाली आहे. दबावाखाली माणसं प्रशासन. मारतात काही. माणसंच नोकऱ्या मारायचे. सोडून गरीब असं म्हणावं मग. तुम्हाला जर जनतेला न्याय देता येत नसेल तर. आज ही 2 माणसं वाचवले सर. कुठे गेले ते? नितीन सईद आणि सुभाष सईद बेशुद्ध पडले होते आणि 3रा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता त्या माणसाची अवस्था तर काय आहे हॉस्पिटलमध्ये. आता ते थोडे नॉर्मल बाहेर आलेत. आज त्यांना कितवा दिवस असेल? 6वा 7वा आहे ना. हा, हे आता- दोघं हे झालेत कंटाळून, ते जमीन वाचवायची म्हणून बरं नाही तरी इथं येऊन बसलेत. हम्म. आज 13वा दिवस आहे. अन्नाचा पोटात कण हा नाही हा यांचं. बुलडोजर सगळ्या जमिनीवरच फिरला का? 1 एकरावर 2 एकरावर? सगळीच जमीन. एवढ्या जमिनी आहेत. यांच्या जमिनी पाहूनच यांचे तारणं घेतलेत. हा. अरे यांना माहिती आहे लक्ष्मण सईदला 7.5 एकर जमीन आहे. हे लक्ष्मण सईद आहेत हम्म. आणि त्यांचे पण रामदास विठ्ठल सईद. आजचा बाजार भाव काय यांचा? 11 लाख रुपये सरकारी. सरकारी 11 लाख. याच्यावर 1,05,00,000 रुपये लोन. हा. माझं नाव 30 लाख रुपये. त्यांच्या नावावर 25 लाख रुपये. नितीन सईदच्या नावावर 25 लाख रुपये. त्याच्या बंधूच्या नावाने 25 लाख रुपये. फाळणीवारे नाहीत, वाटप नाही. आणि असं जर मला एक सांगा, भले संस्था चालवतात का भिसी मंडळ चालवतात? हे काही नाही, सगळं ते लुटायचाच कार्यक्रम आहे ना. रिंगण करून लुटायचा कार्यक्रम अहो आहे. सर, संस्थेमध्ये पैसा सभासदांचा आहे ना, तो पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा आहे ना. कुठं पण कर्ज वाटप तुम्ही करून काय आज पैसा कुठं चाललाय? बंद पडली असेल ना बँक आता? बंद नाही, चालू आहे सर. यांच्या वरद हसतायत मोठ्या मोठ्या लोकांचे. ही पतसंस्था आहे संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मंचर. हिचा हा सगळा भयानक कारभार आपल्याला दिसतोय. तर पुढचं प्रकरण कोणाचं आहे? हे लक्ष्मण साहेब. हा, लक्ष्मणराव या पुढं. काय झालंय तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत असं झालं, प्रकरण केलं, गहाणखत बनवलं. मॅडम एक छोटासा प्रश्न आहे. 17 लाख रुपये तुमचं काय नाव? थोरातांचे ते विचारायला आले होते, त्या दिवशी तुम्ही होत्या का बँकेत? नाही त्या- सर, हे बघा, हे प्रकरण व्हायच्या आधी माझा राजीनामा आहे. अरे बापरे. माझ्या काळामध्ये यातले फक्त 3 प्रकरण झालेत. हा आणि ती 3ही प्रकरणं जी झाली, रोहिदास पाटील भोपडवे जे मयत आहेत, हा त्या माणसाचं प्रकरण आहे ना, अक्षरशः संस्थेमध्ये कॅश काढलेत.
हा. त्याची कुठंही सही नाही. हा. त्याचं प्रकरण टाकलंय 24/10/2019 मला टाकवायला लावलं तिथे हा. संस्थेमध्ये. तुला काय करायचं, तुला सांगितलंय तेवढं काम कर, हा नाही तर तुझं काय करायचं ते आम्ही बघतो. अच्छा 24/10/19 मला तिथं ते कर्ज प्रकरण शाखा अधिकारी म्हणून पेठ शाखेत मारायला लावलं. संस्थेला कॅश मर्यादेचं हे उल्लंघन करता येत नाही, ते आपल्याला पण आहे. आपण 1,99,000च्या वरती कॅश काढू शकत नाही. 1,99,000 आणि यांनी आपल्याला डायरेक्ट सगळ्या बँकेच्या बाबतीत हा रूल आहे. हा हा रूल पाळून ऑडिटरच्या लक्षात यावं नाही म्हणून हा किंवा उद्या इन्कम टॅक्सला फेस करावं लागू नाही म्हणून हम्म. यांनी रोहिदास पडवळ यांचे 10 दिवसात 1,99,000, प्रमाणे पैसे काढले. 1,60,000, 1.5 लाख असे कॅश काढले. प्लस मला एक सांगा, आतापर्यंत असं घडलं का बाबा कर्ज वितरण केलं गाणगतच केलं नाही? याचं कर्ज वितरण आधी केलंय आणि 2 महिन्यांनी गाणगत केलंय. बापरे. तसंच कैलास भालेरावचं पण आहे. कर्ज वितरण आज केलंय आणि 3 महिन्यांनी गाणगत केलंय. ते दोघं आहेत का इथं मांडवात? ते काय आहे, त्यांचा मुलगा आहे रोहिदास पडवळ. हा हो 4/7 काय प्रकारे हा 4/7 इतर आणि इकडे हे नंतर थांबा आता. आता मी आहे मनसर या गावी, आंबेगाव तालुका आहे आणि संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, बरोबर बोलतोय का मी? हा पतसंस्थेमध्ये काय नाळे, काय नाव आहे त्यांचं, चेअरमन कोण आहे? हुळे. यतीन कुमार हुळे. हा त्यांच्या बँकेचा हा सगळा घोळ आहे. इथं सगळं आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. बँकेच्या एक एम्प्लॉई आहेत ढगे मॅडम, त्या ब्रँच मॅनेजर होत्या पेठ या गावी, आणि त्यांच्या समोर घडलेल्या सगळ्या घटना आहेत. बघा नियती कशी असते. नियतीनं दाखवलेला हा आता आसूड उगवला जाणार आहे की सहकार मंत्री आहेत आंबेगाव तालुक्याचे आमदार, बरोबर का? त्यांचं नाव आहे दिलीपराव वळसे पाटील, आणि त्यांच्याच नाकाखाली हे सगळं कार्यक्रम चालू आहे. आणि 17 शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत संस्था वाचवण्याच्या चक्करमध्ये. त्याच्यामध्ये 1-2 शेतकऱ्यांना 7-8-10 लाख रुपये मिळालेले आहेत आणि पुढचे पैसेच मिळालेले नाही. काही शेतकऱ्यांना तर पैसेच मिळालेले नाही आणि आता ते जमिनी हात धुवून बसलेले आहेत. त्यांच्याकडे जमिनी सुद्धा उरलेल्या नाहीत. अतिशय गंभीर प्रकरण आहे. अजून किती लोकांचे इंटरव्ह्यू राहिलेले आहेत तुमच्यापैकी? सगळ्यांचे झाले का? कोणीच राहिलं नाही ना? आणि तर- वरतून त्यांची उत्तर कशी नाही का? ये बेटा इकडे इथे थांब बोलू नको. हा हे सर्व थांब बेटा थांब. हा तुझं परत नाव सांग. गायत्री अविनाश कोकणे, मी अविनाश विठ्ठल कोकणे. यांची माझे मुलगी आहे. हा, माझे पप्पा कर्जदार हॉस्पिटलमध्ये admit आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ही त्यांची मुलगी आहे, त्यांच्या वतीने बोलतीये. हा तर हे सर्व शेतकरी इथं उपोषणाला बसलेत आणि वरतून यांची उत्तरं कशी आहेत ऐका. हा. तुम्ही संस्थेची किती बदनामी करा, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार, कारवाई थांबणार नाही. कारवाई थांबणार नाही असं हा. बोलतात ते. संस्थेची बदनामी तुम्ही किती करा, तुमची कारवाई थांबणार नाहीये अशी यांची उत्तर आहेत. हम्म. मग नक्की मग दाद त्यांनी- मागायची कुठं आम्ही? सर्व मॅनेजर्स आहेत सहकार मंत्री. सर विषय कसा आहे, इथंच ऑफिस आहे त्यांचं सहकार मंत्र्यांचं. हा. म्हणजे इथे ते सर्व लोक हा. सर हा. विषय कसा आहे, यांनी ज्या यांच्यावर कारवाया केल्यात, कुठे समोर आहे का ऑफिस? आणि हा हा सर ऐकून इथं घ्या, ऑफिस असून सुद्धा या एक लोकांवर ज्या एक कारवाया साधा झाल्या, एक त्यांच्या ऑफिस मधले एक लोक सुद्धा इथं बघायला आलं नाही की कसं 13 चाललंय असं. 13 दिवसापासून उपोषण चाललंय. ते स्वतः इथे येऊन गेले तर त्यांनी इथं पाहिलं सुद्धा नाही, तिकडून लांबून बघितलं, निघून गेले. त्यांचं ऑफिस आहे का? हो, हे समजतं सर. गाडीत बसून समोरून पाहिला त्या दिवशी आणि पुढे निघून निघून गेले. गेले. जे समोर महाराष्ट्र पाहिलं आणि राज्याचे निघून गेले सहकार समोर. मंत्री, हा जे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री. म्हणजे बघा बघा महाराष्ट्र माळे त्यांच्या साहेब. कोणत्या अपेक्षेनं पाहतो आणि त्यांच्या काय? तालुक्यात त्यांच्या कार्यालयाच्या समोर त्यांच्या घरात. त्यांच्या घरात हा दुसरा एक विषय असा, हा ज्या फेडरेशनने यांच्यावर कारवाया केल्यात हा त्या फेडरेशनचे संचालक यतीन कुमार गोविंद हुले आहेत. हा. स्वतःच्या पदाचा वापर करून गैरवापर करू. गैरवापर करून यांचे 101चे दाखले त्यांनी मिळवलेत. हा जर तुम्ही 101चे दाखले पाहिले ते ते duplicate एकतर्फी आहे. झालेले आहेत. हा आणि त्याच्या ज्यांचे जे 101चा प्रस्ताव हा. आहेत ते पाहिले, त्याच्यामध्ये तर कायदेशीर कितीतरी बाबी गाळलेल्या आहेत. तर त्याच्या 101चे दाखले प्राप्त करून देताना शेतकऱ्यांना नोटिसा काढाव्या लागतात वगैरे अशी काही प्रोसेस झालेलीच नोटिसा नाही. ऐका, हा. नोटिसा यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. तुम्ही जर बरेच जणांचं कुठे गेल्या त्या, ही रत्नप्रभा भालेराव आहे. इकडे आहे रत्नप्रदा आज यांचा लिलाव काका झालाय. उठा तुम्ही. जमिनीचा
लिलाव झालाय, खरेदी खत झालंय. थांबा. हा, तुमचं नाव सांगा. रत्नप्रभा बाळू भालेराव. हा, आणि तुमच्या जमिनीचा लिलावही झाला. हो, लिलाव झालाय, खरेदी खत झालंय. आणि मी राजगुरुनगर रस्ते. या हा. खेडला असतात. यांची जमीन तारण आहे यांच्या नावाची. हा, यांच्या नावावर तुम्ही कर्ज दाखवलंय हा. बोगस. या बाईचे बोगस सह्या आहेत त्याच्यावरती. हिला लिहिता वाचता येत नाही. मुलगा अपंग आहे, ही विधवा आहे. हा. एखाद्याचं कुटुंब किती उद्ध्वस्त करायचं ना ते यांनीच माणसांकडनं शिका. दुसरी गोष्ट, जे 101च्या ज्या कारवाया झाल्यात, 156च्या ज्या कारवाया झाल्यात, या व्यक्तीला एक काही नोटीस आलेली नाहीये. आज तिची जमीन गेली आहे, आज तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय, आज तिची लेकरं बाळा उघडं केलंय. एकच मुलगा आहे, तो पण अपंग आहे. गेले 2 वर्षभरापासून हृदयविकाराच्या याने तो दवाखान्याने आजाराने पीडित आहे तो सर. आज तिने काय करायचं सांगा ना, काय करायचं? नवरा नाही माग, जमीन यांनी हडप केली आहे. आज खरेदी खत केलंय. आज असं गोरगरिबांचं लुटून यांना काय मिळणार आहे? त्या संशय जाऊन मी आज पोलीस स्टेशनला सर 15 दिवसापूर्वी कुठून मिळाले यांचे कागदपत्र यांना? यांचे कागद ह्या आधी सभासद होत्या. बर. यांच्या उतारा म्हणजे सूर्यकांत भालेराव यांचं जे कर्ज आहे त्या कर्जाला यांचा उतारा अटॅच केलेला आहे. अच्छा. यांचे एकत्र फाळणी बारा झालेलं नाहीये. म्हणजे दीर भाऊजाई आहेत ते, म्हणून यांचा 7-12 त्याच्यामध्ये आला, सापडला तिथं. हा. हो त्याचा गैरवापर झाला. हो. आणि यांना बाबा यांना काय सांगितलं त्या बाईनी का तुला आम्ही विधवांची स्कीम मिळवून देतो, तू फक्त आम्ही सांगेल तिथं सही कर. तेव्हा ती गेली तिथं सही करायला, तेवढंच गहाण खताला गेली. तिला काय माहितीये गहाण करे, तिला लिहिता वाचताच येत नाहीये. तिथं जाऊन ती फक्त तेवढं गहाण खताची सही केली. बाकी सगळ्या कर्ज प्रकरण बोगस आहे. अरे बाप. साहजिक आहे ना, 5 पैसे पण मला दिले नाही, 5 पैसे पण काहीच दिले नाही. कळत आता नाही. direct आज ती दिला. खेळला, इकडं परस्पर झालं, एक नोटीस नाही तिला, लिलावही झाला. बरं, लिलावाच्या वेळेस तिचा हरकत अर्ज आहे सर. लिलाव झाल्यानंतर तर बाबा तुम्ही असं केलेलं आहे, हे हरकत अर्ज. मग तिची हिअरिंग ठेवायला होती. वसुली अधिकाऱ्यांनी त्याच्या बाबतीत चौकशी करायची होती. बरं, वसुली अधिकारी त्यांचाच, तो ऐकणार कोणचा? आमचा गोरगरिबांचा, तो कधीच नाही. फेडरेशनचा. कारण यतीन उले संचालक आहे, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा स्वीकृत संचालक आहे, पुणे जिल्हा पतसंस्थेचा फेडरेशनचा संचालक आहे. सांगा बरं, यांचं जर एवढं पद आहे त्यांच्याकडे, तर या लोकांचा बाजार करायला किती वेळ लागणार आहे? काहीच नाही लागलं, केलाच बाजार. सर बसावा ना. मी आजही संस्थेला चॅलेंज देते का तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट बसवा, सिद्ध करून दाखवा का या लोकांनी पैसे घेतलेत माझ्या समोर. आणि पहिले सिद्ध करायचं का हे सगळे माझे नातेवाईक आहे. हा. विविध प्राधिकरणाकडे, न्यायाधिकरणाकडे हे लोकांना सांगतायत का हे शीतल ढगेचे नातेवाईक आहे. एक वडील आणि एक मामा सोडला तर हे माझे बाकी कोणी नातेवाईक नाही. पहिली गोष्ट, मी विवाहित आहे. हा. माझ्या व्यवहारांशी माझ्या वडिलांचा किंवा माझ्या मामाचा काही संबंध नाही. आणि तुमचे फ्रॉड भरण्यासाठी किंवा तुमचे गैरव्यवहार लपवण्यासाठी, तुमचे गळफसावळ वाचवण्यासाठी माझ्या नातेवाईकांचा उपयोग केला यांनी. नाही. आणि तुमचे नातेवाईक पण असू द्या, पण ह्या यांना लेकरं बाळं नाहीत का? हरामखोरांना एवढी अक्कल असावी, नातेवाईकांनी कर्ज घेतलं नाही पाहिजे, घेतलंच पाहिजे. पण कागदाच्या बाबतीत कोणी खोटं बोलत नाही. यांची ऐका, कागदाच्या बाबतीत हे त्यांना जे पुरावे लक्ष्मण काय सईद आहेत करताना. ना, यांची जमीन आहे डोंगरमाळावरती. यांची. हा, 5-6 किलोमीटर वरून यांना पाईपलाईन करायची होती. तेव्हा त्यांनी उतारे घेऊन गेले होते. मग लगेच शीतल ढगेचा मामा म्हणून पैसे वळवायचं यांच्या बापाची पेंड आहे का? हा, का माझे नातेवाईक तुमच्यासाठी ठेवलेत सगळे? का माझे नातेवाईक सभासद होऊ शकत नाहीत का? हा, का कोणी उठलं एका आडनाव, हे बघा हा सगळा ग्रामीण भाग आहे सर, भावकी असती, एका आडनावाचे सगळे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बरीच साईड कंपनी दिसतील. माझ्या मामाच्या गावचे असले म्हणून माझे नातेवाईक झाले का? तो कोकणे, तो कुठला कोण आहे आम्हाला माहित नाही. त्याची बायको माझ्या मामाच्या गावची आहे. त्याचा संबंध हा माझ्या मामाचा जावई. तुम्ही आत्ता उठा, गिरवली गावात चौकशी करा. आणि जर हा जर आमचा नातेवाईक धरला ना, तर यांचं गचुंड धरायला आम्ही जातो. मग उगाच कोणलाही कोणते नातेवाईक घ्यायचे. आणि त्या बिचाऱ्या कोकण्याची जमीन आज हडप केलीये, आज त्याचा बाप मेला या मुर्द्यांपायी. आमचा ह्या लेडीजशी काही संबंध नाही. का ही माझी मावशी नाही, का ही माझी आत्या नाही. मी हिला कधी बघितलं नाही. कधी बघितलं जेव्हा फ्रॉड झाला, जेव्हा मला कळालं का तेव्हा ह्या समोर आल्या, तेव्हा मला कळालं का ह्या कोणतरी इथं होत्या अहो सर, नातेवाईक बळच लावलेत. कोणता संबंध आहे नातेवाईकांचा? हा, लावा ब्लड रिलेशन.
इथे तिथं सहकार खात्यात जाऊन सांगतात हे माझे नातेवाईक आहे. बरं मला एक सांगा, XYZ कर्मचारी हा तिथं काय मॅनेजर अध्यक्ष असतो का सगळे निर्णय घ्यायला? हा, तुम्ही तुमचा पासा वाचवण्यासाठी XYZ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बळच नातेवाईक जोडता, त्यांच्या रकमा फिरवता, स्वतःचा गळफास वाचवता. ही कोणती पद्धत आहे? बिहार झालाय हा, बिहार. बाकी दुसरं काही नाही झालेलं. कोण आहे केतन लोंढे? वसुली अधिकारी. हा सुद्धा लय मोठा गुन्हेगार या प्रकरणामध्ये. केतन लोंढे जबरदस्ती वसुल्या केलेल्या सर, लिलावाच्या वेळेस हरकत अर्ज होते. हा. ज्या वेळेस लिलाव चालू होता, कायद्यामध्ये तरतूद आहे, कर्जदार हा स्वतः पहिला लिलाव घेऊ शकतो. हा. तो त्याच्या वतीने लिलावाची बोली लावू शकतो. संस्थेने माझ्या वडिलांना आम्ही तिथं उभे होतो, आम्ही आमची बोली लावू शकत होतो का नव्हतो? पण नाही यांनी लावलं. आम्हाला उंबरेच्या आत सुद्धा येऊन नाही दिलं. त्या कोकणेच्या बहीण तिथं उभी होती, तिला बोली लावून सुद्धा दिली नाही, बोलून दिलं नाही. आमचे अधिकार नव्हते का बोली लावायची तिथे? आम्हाला तिथे हजर राहून दिलं. यांचे फोटो आहे का तुमच्याकडे? सगळ्यांचे फोटो आहे का? त्या हुलेचा, नंतर त्या पोखरकर बाईचा आणि देऊ त्यांचे. शकतो सर. लँड माफिया उभी केली त्यांनी, लँड माफिया. गुंड माणसं गेले माणसं उभे उभी केले त्यांनी. जमिनी घ्यायला. बरं फोटो दाखव ना मला. सर, दुसरी गोष्ट अशी आहे, ए बाळा या फोटो काढ ना. कोकण्यांची हुलेंचा, त्या पोखरकरचा ते आहे का तुमच्याकडे? कोकण्यांची जमीन आहे ना, धरणाच्या कडेला आहे सर. सगळ्यांचे काढा. धरणाच्या कडेला आहे. टुरिस्ट पॉइंट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर मी सांगते आणि सगळं. बघा, दिलीपराव वळसे पाटील आमच्या घरी यायचे. आमच्या घरी एकदा आले होते. माझे बाबा कीर्तनकार आहेत. पश्चिम पट्ट्यातून सगळे मतदान माझ्या बाबांमुळे त्यांना मिळायचे. तर आमची एकच जमीन, आमची जी जमीन आहे, आम्ही तिथं एकच असे हे ओपन समाजाचे, त्यांची जमिनीवर फक्त खरेदी खत होऊ शकतं. बाकीच्या सगळे ST कॅटेगरी मधले त्यांच्या जमिनी खरेदी खत होऊ शकत नाही. पेसा कायदा अंतर्गत पैसा येते. कायदा पेसाचे अंतर्गत. आहेत, हा. आमच्या जमिनीवर पैसा आदिवासी कायदा- विभाग आहे सगळा तिथे. हा, आमच्या जमिनीवर पैसा कायदा लागू शकत नाही, कारण आम्ही ओपन समाजाचे. तर मग आमचीच जमीन तेवढी टुरिस्ट पॉइंट आहे, एवढा मोक्यावर जमीन आहे, रस्त्याच्या कडेला आहे, एवढी लालच होती यांना. पण आम्ही गोरगरीब होतो, आम्हाला शेत जमीन लेवल करायची होती, आम्हाला काही आमचं शेतीत उत्पन्न काढायचं होतं. त्यामुळे आम्ही कर्जाच्या भानगडीत पडले. कर्ज नाही तर आम्हाला काही मोह नव्हता कर्जाचा. आम्हाला फक्त आमची जमीन सुधारायची होती. आम्हाला त्यात काही सपाटीकरण करून आम्हाला काही त्यात माल वगैरे तयार काढायचा होता. शेती विकासासाठी आम्ही कर्ज काढलं होतं. तर यांनी असं प्रकरण केलं, त्यामुळं माझे बाबा आजारी झाले. त्यांना मेंदूला शॉक बसला. विषय हा मी सांगते सर. कलेक्टरला आम्ही पत्र, जे आमचे कलेक्टर होते त्यावेळेस, कोण होते त्यावेळेस? थोरात कलेक्टर कोण होते हो? आम्ही हे ताबे तुम्ही फोटो काढा. हा, दाखवा. सर, द्या ताईच्या हातात द्या. त्यावेळेस आमच्या ताबा नोटीस निघाल्या. थांब 1 मिनिट थांब. अजून दुसऱ्या मोबाईलमध्ये काढतो. हा कोणाचा फोटो आहे? यतीन कुमार हुले, हा. चेअरमन. हे कोण आहे? दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री. हा. हे बघा, आधी आमदार होते ते. सामुदायिक दाखवतो, एकत्र दाखवतो. एकत्र दाखव. एकत्र बघा. संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये दिलीप वळसे पाटलांचा फोटो आहे. म्हणजे संस्थेच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला सहकार मंत्री आवर्जून जातात. आवर्जून जातात. त्यांना हा. तिथं वेळ आहे आणि या लोकांच्या जास्त वेळ प्रत्येक नाही. कार्यक्रमाला ते आवर्जून जातात. तर एवढे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, मग तेव्हा ते का नाही गेले? सर, चौकशी तिघं जण करायला? मयत का झाले झाले त्याच्यामध्ये. हे? हा? त्यांचं काम नाही का ते प्रत्येक समारंभाला माहीत जातात. झाले असं. फोटो काढतो. सर, आमचे आजोबा तिथं ज्यावेळेस मयत झाले, ताबे त्यांनी निघाले, खरेदी एक खत मिनिट मागले. बाळा. यांना लाजा वाटत नाही का? ए बाळा, हा, आज सांगते माझे थांब. बाबा एवढे ज्यावेळेस पोटतिडकीने ताबे झाले. निघाले त्यावेळेस आम्ही सहकार मंत्र्यांकडे गेलो होतो, साखर संकुलला पुण्यामध्ये. 3 दिवस आम्ही त्यांना भेटत होतो. मला एक सांगा, सहकार मंत्री स्वतः एक ऍडव्होकेट आहेत. त्यांना माहिती आहे का कलेक्टरचा ताबा कोण थांबू शकतो? आणि त्या पोखरकर. काय पोस्ट काय? CEO, मुख्य पतसंस्थेच्या सभासदांना अद्ययावत सेवा देण्यात अग्रभागी असणाऱ्या आपल्या संस्थेच्या प्रगतीचा आलेखही ज्यांनी सतत उंचावत ठेवला, अशा संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक सभासदांच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अच्छा. यांच्या हाताखाली होत्या तुम्ही? हो. हा. ज्यावेळेस ताबे निघाले, नोटीस, आमचे 7 जणांचे ताबे होते सर. त्यावेळेस हा. आम्ही दिलीप वळसे पाटलांकडे गेलो होतो. पुण्यामध्ये ते होते त्यावेळेस. हा. त्यांना माहिती आहे कलेक्टरचा ताबा आहे हा,
त्यांनी तहसीलदाराला ऑर्डर दिली होती ताबे घेण्यासंदर्भात. हा. तर त्यांना माहितीये की ही ऑर्डर कोण थांबवू शकतं. यांनी आम्हाला विभागीय निबंधकाकडे पाठवलं, जॉईंटकडे. त्यांनी एक साधं पत्र दिलं. त्यावेळेस जॉईंटकडे 4-5 जणांच्या केसेस दाखल होत्या तिथे. त्यांच्या पुरतं पत्र दिलं आणि या बाकीच्या लोकांचा तिथं फक्त संदर्भ जोडला. सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी ग बसा का. हा. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही तहसील कार्यालयामध्ये बसून होतो. नामदारांना माहित होतं की ताबे कोण थांबू शकतं, तरी आम्हाला त्यांनी विभागीयांनी टाकलं. त्यांच्या पत्रावर तहसीलदार थांबू शकणार होता का आमचे ताबे? आणि जर आमचे ताबे थांबले असते ना सर, आज आमचे लिलाव झाले नसते आणि आमचे खरेदी खत सुद्धा बनले नसते. का नाही, या लोकांच्या पुढच्या प्रोसिजर पुढे गेल्या असताना जमिनी आज पणाला लागल्या असत्या. म्हणजे याच्यामध्ये महसूल पासून, मंत्र्यांपासून, सहकार खात्यापासून पोलिसांपर्यंत सगळे एकजूट झालेत आणि यांचे गळे फास आवळलेले आहेत. यांना न्याय मिळत नाही म्हणून या आमरण उपोषणासाठी बसावं लागले. आज जर तहसीलदाराला आम्ही सांगतोय जीव तोडून का बाबा हा फ्रॉड आहे, त्यांनी आमचे बोगस कर्ज प्रकरण मारलेत, रकमा फिरवल्यात, आम्ही पैसे घेतले नाही, ताबे घेतले नाही. त्या रोहिदास पडवळांचा ताबा तर दिवस गेल्यानंतर झालाय. संबंध आहे का पण शांत त्या माणसाने पाहिले. दुसरी एक गोष्ट सर, दाखव ना इकडे ना. जर तुम्ही क्लीन इकडे आहात, पुढे. क्लीन चिट आहात, तर संस्थेचा दप्तर ताब्यात द्यायला का घाबरता? हा संस्थेचा मोठा प्रश्न आहे. आपण जर दोषी नसलो, मी दोषी नाही, मी बिनधास्त सांगते की नाही काही असं आहे तसं आहे, मग तुम्ही दोषी नाही ना. या पुढे या. आम्ही मूळ अभिलेख मागतोय ना, मूळ कागदपत्र मागतोय ना, किंवा सहकार खात्याला आम्ही म्हणतोय ना का तुम्ही यांचं मूळ दप्तर जप्त करा, मग तुम्ही का नाही त्यांच्या ताब्यात देत? या हरामखोरांनी किंवा आम्ही ओपन ऑडिट मागतोय, तुम्ही का नाही बसत आहे? ओपन ऑडिट आणि सहकार मध्ये होऊच शकत नाही. हा, हे काय आहे? हाच जो प्राणी आहे प्रकाश जगताप म्हणून DDI नीट दाखवा ना त्याला, मोठा करण जरा. हा प्राणीच म्हणायची वेळ आली. प्राणीच आहे साहेब. हा कोण आहे? प्रकाश जगताप DDI आहे पुणे ग्रामीणला. हा. तर या माणसाकडे आमची चौकशी लावली होती हा. की यांना पारदर्शक न्याय देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा. म्हणून आम्ही त्यांना मूळ अभिलेख कॉल करायला सांगितले. हा. मूळ अभिलेख कॉल करायचे तर सोडले, पण आम्हाला 3-4 वेळा पुण्याला बोलवलं, तास 3-3 तास त्यांनी बसवलं. सर 2 महिने कंप्लेंट, 2-2 तास बसवलं त्यांनी वेटिंगला. 3चा टाइम देतोय तर 5 वाजता येतात ते हिअरिंगला. 12चा टाइम दिलाय तर दुपारी 3 वाजता हिअरिंग चालू करतात. हे त्रास देऊन परत आमच्या हिअरिंग मध्ये आम्हालाच उलट सुनावलेलं आहे की तुम्ही निघा, तुमचं काही नाही होणार आहे याच्यात, तुमचं काही हे नाही का. आता आतमध्ये कॅमेरा नाहीत ना साहेब, मग आम्ही काही ऐकायचं, निघून यायचं बाहेर. फक्त इतका बोगसपणा केलेला आहे या माणसाने. सर DDR हा संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्रातली आहे. हो. DDRच्या अंडर चालती. या लोकांचे वारंवार तक्रार अर्ज येतात, मग यांचं पारदर्शक चौकशी करणे काम नाहीये का? बरोबर. यांनी आजपर्यंत कोणती पारदर्शक ते चौकशी कशाला करतील? मंत्र्याच्या हाताखाली चाललेला कार्यक्रम आहे, ते कशाला? आमचे चौकशीचे अर्ज साहेब अजून पेंडिंगला आहेत तिकडे. बरं, एक सर अजून इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो. DDRचं आम्हाला चौकशी अधिकारी नको म्हणून आम्ही तक्रार अर्ज सहकार आयुक्ताकडे केला. हा. यांचा असा बोगस कारभार आहे सहकार खात्याचा, हा. त्याच्या चौकशीचं पत्र त्याच्याकडेच पाठवतात. तू तुझी चौकशी करू नको. तुला जर चौकशी अधिकार दिलाय ना, ते चौकशी करू नको, त्याची तूच चौकशी कर, असं त्याला पत्र पाठवलंय. आणि याचा ITR नितीन साईदनी मारला होता, याचं उत्तर असं पाठवलंय. काय कामकाज करताय ते? काय न्याय मिळणार आहे यांना? यांचं कामकाज पहा ना कसं आहे. आज 2022 पासून हा विषय चाललाय सर, 3-4 वर्ष होत आले त्या गोष्टीला. जर न्याय नाही मिळालं तर काय करायचं? दोघांच्या जमिनी गेल्या, हा राहिलेत आता 14-15 पैकी. आणि भूमाफियांच्या मार्फत त्या जमिनी घेऊन टाकल्या, कब्जे. लँड माफिया. तुमची झाला कब्जा? हा कब्जा नाही दिला सर आम्ही. नाही साहेब अजून एक खरेदी खत मारले, एवढंच फक्त झालेलं आहे. टाकली सर, हरकती आहेत आमच्या. पण काय माहिती आता उद्या सर्कल पर्यंत पण मॅनेज करतील, पण सगळं आम्ही मॅनेज ताबा करतात घेऊन ते, देणार महसूल नाही. आम्ही खातं आहे. आमच्या जमिनीत पाय ठेवू द्या ना, आम्ही यांना दाखवून देऊ कशी आमची हे. साहेब आम्ही आज चौकशीसाठी आम्ही, माझ्या बाबांनी, माझे आजोबा एवढे हालाकीचे दिवस काढले, तरी पण 1 गुंठा म्हणून कधी विकली नाही त्यांनी. आणि आज यांनी एवढं सगळं जमीन आमची जप्ती केली आहे. काय गरज? तुमच्या जमिनी करा ना जप्त, पैसे खाताय ना, मग तुमच्या जमिनी करा जप्त. पैसे पाटलाच्या करा, तुमच्या चेअरमनच्या करा, त्या पोखरकर बाईच्या करा. गाड्या घेऊन फिरती आज, हा तिची किती संपत्ती. तिच्या नावावर जमिनी आहेत सर, हा. तिच्या नावावर जमिनी आहेत.
जी बोगस कर्ज आधी भरलेत ना हा कोणची का ती पोखरकर बाई आहे का तुमच्याकडे फोटो 30 वाढदिवसाची दाखवा ना कुठे येतो दाखवा किती काढा तिच्या नावावर जमिनी आहे हो बापरे पिंपळगावला जमीन आहे, पेठला जमीन आहे तिच्या नावावरती. पिंपळगाव पेठ म्हणजे ते दाखवा ना, आम्ही कसं नाही, केलं, हेच- तर काय केलं दाखवा की. आम्ही पिंपळगाव इथं तुमच्या पुढे अकाउंटवर येते. शाली म्हणताय ना, मग काय केलं अहो आम्ही तुम्ही दाखवा सांगा की. त्यांना काढून ठेवा फोटो म्हणून फोटो स्क्रीनशॉट मारा. सर तुमच्या मार्फत आहे ना हे दूध का दूध पाणी का पाणी होणं खूप गरजेचं आहे. या आहे का त्या हो बघा हो तिचे हा काय यांच्या नावावर जमिनी हा इस्टेट गाड्या घेतल्यात नवीन. तिच्या नावावरती गाळा आहे, इथं मार्केट यार्डला गाळा आहे, याच बिल्डिंग मध्ये तिचा फ्लॅट आहे, हा तिच्याच नावावर आहे तो फ्लॅट. आणि पगार काय त्यांना आता असं सर 22-25 रुपये. 22,000 रुपये पगार घेणाऱ्या महिलेने कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी जमा करावं ही त्यांना तिथे म्हणा, लाजास्पदाची काढा ना, गोष्ट आहे. तिच्या जमिनी काढा सर लिलाव. तिची हा. प्रॉपर्टी आमच्या बघा, जमिनीचा तिचं म्हणणं आहे ना लिलाव सिकंदरने पैसे करताय. घेतात, माझी प्रॉपर्टीची चौकशी लावा. आमच्या अकाउंटवर एकही पैसा न येता आमच्या जमिनीची जर असा लिलाव होत असेल, खरेदी होत असेल, तर यांनी ज्यांनी फ्रॉड केलंय, ज्यांचं ठळक दिसतंय का त्यांच्या याच्यावरती गेलेत पैसे, यांचे लिलाव काढा ना. का तुम्ही गप्प येता? त्यांच्या property seal करा ना. सहकार खात्याला पत्र आहे सर, यांच्या प्रॉपर्टी जप्त करा, यांच्या प्रॉपर्टी सील करा. हे बाकीचं काहीच करत नाही. शेतकऱ्यांनी पैसे घेतले, त्यांच्यावर कारवाई केली म्हणून त्यांचा कांगाव आहे. कर्ज बुडवायचं हे शीतल ढगेचे नातेवाईक आहे. जप्तीचे आदेश पण आहे. हो आदेश नाही, आम्ही अर्ज केलेत सहकार खात्याकडे, हा मुख्य सचिवाकडे, त्या डीडीआर पासून चौकशा लावल्यात आम्ही. मग साहेब मुद्दा हाच आहे की आम्ही अर्ज सर्वांकडे केले, चौकशी आमची होत सर नाही. पण पोलीस स्टेशनच्या रश्मी शुक्ला पासून डीडीआर झालं, खालचं सौरभराव मंचर पोलीस झालं, स्टेशन अरे पर्यंत. तू सासदार हा डीडीआर झालं, सौरभराव झालं. हा म्हणजे यांच्या ऑर्डरमुळे साहेब आमच्या जप्त्या निघतात ते, आमच्या सगळ्या आमच्यावर प्रोसिजर प्रॉपर होतात ते. पण आम्ही जे अर्ज करतो की आमची चौकशी करा, आमच्या काही मागण्या पूर्ण करा, या अजूनपर्यंत कोणालाही पूर्ण करायला वेळ नाही. याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा आहे. अच्छा आवर्जून सांगेल साहेब, मनसर पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत काडी मात्र सहकार्य केलेलं नाही आम्हाला. सर अच्छा मला आम्हाला सांगा ना, SP चं आमचा सहकार्य तक्रार नाही. अर्ज आहे, मला एक सांगा, आमचा तक्रार अर्ज आहे. पोलिसांचं काम नाही का समोरासमोर बोलून घेणं यांना, संस्थेपुढे आम्हाला बोलवायचं, आमचं जबाब त्यांचे जबाब समोरासमोर घेणं काम नाही का यांचं? त्यांनी घेतलं नाही आजपर्यंत. लांब कशाला आता 4-5 दिवसापूर्वी आमची लोक बेशुद्ध पडली आहेत इथे पोलीस स्टेशन. आता तुम्हाला आम्ही तिथं सहकार्यासाठी माणूस दिलाय ना इथं याच्यासाठी. सहकार्यासाठी माणूस दिलाय ना, तो माणूस जर 1 तास झाला, 1-1.5 तास झाला, ते अविनाश कोकणे बेशुद्ध होते, त्यांना आरोग्य यंत्रणा येईना. शेवटी डीजे ऑफिसला फोन लावायला लागला आम्हाला, डीजे ऑफिस वरून एसपी ऑफिसला, तेव्हा पोलिसांची गाडी येते मग यांचा तपास करते. याच्यात जर एखादा मेला असता तर यांनी भरून दिला असतं का? हे बरोबर कोण आहे? सौरभराव आहे. सौरभराव म्हणजे काय पदावर होते? सहकार आयुक्त होते. हे का? यांनी ते अरे अख्खा महाराष्ट्र यांनी न्याय दिला ना तुम्हाला, यांनी न्याय दिला अन्याय केला ना आमच्यावर, अन्याय अन्याय केला. केला, हा. आमच्या विरुद्ध आदेश पारित केले. आणि हे मुख्य आहे का आपल्या महाराष्ट्र राज्याचे? मुख्याने सर सहकार्य. ज्या वेळेस हायकोर्टाने हे केलं होतं, चौकशीचे आदेश पारित केले होते, त्यावेळेस हिअरिंग यांच्या समोर चालली होती. हा मला एक हे कोण आहे? सांगा, एवढा मोठा गंभीर विषय आहे, 16 शेतकऱ्यांचा जीवदानाचा कुमार प्रश्न बोले. आहे. हे कोण आहे? हे यतीन कुमार ओले चेअरमन चेअरमन. संस्थेचे, फेडरेशनचे संचालक. गोंडा पण चेअरमनचाच लावलेला आहे बरं का वरती जरा. हे प्रकरण अतिशय भयंकर आहे. 17 शेतकऱ्यांना हाकनाक बळी देण्यात आलेले आहे. स्वतःची संस्था वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे आणि टॉप टू बॉटम सगळी यंत्रणा स्वतःची बटीक बनवून ती वापरण्यात आली आहे आणि या 17 लोकांना कुठल्याही प्रकारचा आवाज नाही. हे लक्ष, हे कोण आहे? चेअरमन यतीन कुमार ओले हेच ते. संस्थेचे जे हा आणि फेडरेशनचे संचालक येते. हा एवढंच लास्ट म्हणजे यांना चांगली जे चोऱ्या करायच्या महाराष्ट्र राज्य चांगलं सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत संचालक स्वीकृत संस्था काय- आहे ना, काय? महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत संचालक आणि पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक हे विविध ठिकाणी आरडून ओरडून सांगतात का आमच्या संस्थेला पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्कार कोणते मिळालेत? काका गोयटेंचे पुरस्कार मिळालेत, जे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. अच्छा. हे जर तिथं स्वीकृत संचालक आहे, तुमची संस्थावर तुमचं नाव मोठं करण्यासाठी किंवा तुमच्या काही गोष्टींसाठी तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो की नाही सर, हे मला सांगा. मिळू शकतो. आता पुरस्कार जर मी जर त्या संचालक आहे तिथं, तर ते मी माझ्या संस्थेला पुरस्कार देऊ शकत नाही का? देऊ शकतो. राज्यात ती प्रथा मला पडलेली. सांगा, आता आपल्या सहकारामध्ये किंवा म्हणजे जे पुरस्कार जाहीर होतात, ते पुरस्कारामध्ये किती पारदर्शक पुरस्कार असतात तुम्हालाच माहितीये, अख्ख्या जनतेला माहितीये. मग त्याच महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे स्वीकृत संचालक हे होते. मला एक सांगा, प्रत्येक वर्षी यांच्या संस्थेला दीपस्तंभ पुरस्कार, बँक पुरस्कार का मिळतो? कारण यतीन कुमार हुले त्या फेडरेशनचे संचालक आहेत म्हणून. बरं, दुसरी गोष्ट, पतसंस्था थोडंफार सामाजिक कार्य करते, त्याच्यामुळे त्यांना ते पुरस्कार मिळतही असेल. पण याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही लोकांना फसवून तुमचं जिरलं जाईल. याचा अर्थ ते दाखवण्यासाठी समाजकार्य करतात. लोकांना ते बाकी काही दाखवतायत नाही. का आम्ही आमची पारदर्शक संस्था आहोत लय मोठी आहे. म्हणून. आमची संस्थेच्या मागे दिलीप रावळसे पाटलांचा हात आहे. आणि बघा कसे शेतकऱ्यांचा फ्रॉड करतात. सर, मागच्या वर्षी जी सर्वसाधारण सभा झाली, त्याच्या जमिनीचा लिलाव करतात ती लोक. साहेब, एक अजून एक मुद्दा महत्वाचा आहे. असे लोक प्राणी माणूस नाही आहेत, राक्षस आहेत, राक्षस. साहेब, महत्वाचा एक मुद्दा आहे. आम्ही या असे संघ्या couple आहेत बघा, आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पहिल्यापासूनचे मेसेज आहेत ग्रुपचे. व्हिडिओ कॉल केलाय का? नीट धरा ना त्यांना, म्हणा ग्रुप काढ ना. पप्पा तुम्हाला बघतात ते. कॅमेरा पुसा ना म्हणा. आणि महत्वाचा एक विषय असा आहे की साहेब, या गोष्टीसाठी आम्ही हायकोर्टमध्ये पण आमच्यातले 4-5 जण गेले होते. हायकोर्टमधून आम्हाला अशी ऑर्डर निघाली होती, सहकार आयुक्त, SP आणि आर्थिक गुन्हे शाखा या तिघांनी याची चौकशी करायची, पारदर्शक, आणि रिपोर्ट द्यायचे. आमची चौकशी झाली सहकार आयुक्तांकडे, सौरभ रावकडे, जी एकतर्फी झालेली आहे. त्याच्यावर आम्ही मॅच फिक्सिंग झालेलं आहे. त्याच्यात मॅच फिक्सिंग आहे. एसपीची अजून चौकशी झालेली नाही. ही झालेली ऑर्डर निघाली 19 जानेवारी 2024. 19 जानेवारी 2024 ते व्हायला पाहिजे होतं, मग कब्जे व्हायला पाहिजे. एसपीनी एकही आम्हाला अर्ज दिलेला नाही, आम्हाला कॉल आलेला नाही की तुम्ही चौकशीला या, काहीच नाही. आर्थिक गुन्हे शाखेकडून काही प्रोसिजर नाहीये. हे दोघे शांत बसलेले आहेत. पण संस्था आमची बदनामी अशी करते की हायकोर्टात गेले तर हे केस हारलेत. साहेब, यावरून तुम्ही सांगा की केस आम्ही हारलोय कुठं? डिस्पोज कुठं झाली आहे केस? त्यावेळेस ज्यांच्या पुढे असं मांडलं होतं की या लोक ज्यावेळेस लिलाव होते दोघांचे, तर ते लिलाव थांबवण्यासाठी एकीकडे स्टे मागितला होता. आणि हा जो गैरव्यवहार झाला आहे, त्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये चौकशी लावण्यासंदर्भात डिव्हिजनल बेंचकडे आम्ही म्हणजे याचिका दाखल होती. तर त्यांनी हे जे आहे याचा सखोल तपास होण्यासाठी या तिघांकडे दाखल केलं होतं. याच्यामध्ये केस डिस्पोज त्यांच्याकडे फक्त थांबवलंय आणि चौकशी सहकार खात्याला करायला सांगितलेली आहे. सहकार खातं काहीच करत नाही. सहकार आयुक्ताची ऑर्डर उधळलेत नाही एवढे साहेब, त्यांनी त्यांचे गुण उधळले त्यांचे. आणि आज मी तिला आम्हाला आर्थिक गुन्हे शाखेकडून लेटर आले की तुमची चौकशी घ्यायला आम्ही तयार आहे. या संस्थेचा आज आलं. हो, म्हणजे आता काल 2 दिवसापूर्वी लेटर आलेले आहेत प्रत्येक. उपोषणामुळे झालं ते. हो, नाही तर तेही झालं नसतं. अहो, आजकाल महाराष्ट्रामधल्या ज्या चौकशा चालतात ना, सर्वसामान्य पतसंस्थांच्या चौकशा जर करायच्या ठरल्यात ना, त्या सुद्धा व्यवस्थित होत नाही. तर इथं बोका बसलेला आहे ना सहकार मंत्री, तर ही चौकशीची काय आपण अपेक्षा ठेवली पाहिजे? या बोके खरे हे आहेत ना, हे यांचं नाव नामदार आहे. हे नामदार नाही, हे दम देणारे दामदार आहे. हे आरामखोर आहेत ना, यांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे जर निर्लज्ज, साधासुखी, हे जर ते आता बरबटलेले नसतील ना, तर यांनी खुलेआम हाक्याच्या अंतरावर यांचं जर कार्यालय आहे, हाक्याच्या अंतरावर, तर यायला पाहिजे. अरे, माझ्या तालुक्यात माझ्या दारात बसलेले लोक जे उपोषणाला बसलेले आहेत, हे शेतकरी करत राहतात रात्रंदिवस. शेतकरी म्हणत राहतात. मग शेतकऱ्याचं काय करून राहिले? काहीच नाही सर. आम्ही जर जमीन डेव्हलप करण्याच्या कारणास्तव जर आम्ही डेव्हलप नाही, सपाटीकरण करण्यासाठी जर आम्ही कर्ज घेतोय आणि आमची अशी फसवणूक होतीये. आम्हाला, माझ्या बाबांना त्याचा धसका बसला अक्षरशः. ते पंढरपूरला वारीला गेले, येताना त्यांना भान हरपलं. माझ्या आजी त्यांना सांगत होते आपल्याकडे काय नाही राहिलं आता, आणि रडतात त्या अक्षरशः. त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. बाबांच्या समोर ताबा घेतला, त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला. धक्का बसलाय त्यांना. त्यांच्या समोर तहसीलदाराने, वसुली अधिकाऱ्याने, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जाऊन ताबे घेतलेत. त्याचा धक्का त्या बाबांना बसला
आणि ते बाबा तेव्हापासून एक त्या काळ आजारी असा होता, पडले. माझ्या हा? बाबांच्या पाया पडण्यासाठी येत होता. काय दिलीप रावळसी पाटील असे होते, एक काळ आमच्या बाबांच्या पाया पडण्यासाठी येत होते, कारण ते गुरुवर्य होते. अनेक गावांमध्ये त्यांनी दिंडी चालू केली, सप्ते चालू केले, असे माझे बाबा होते. आणि आज त्यांची अवस्था अशी झाली, असहनीय आहे सगळं. आम्हाला अश्रू अनावर येतात माझ्या बाबांची. माझ्या बाबांना अजून पण मी विसरू शकत नाहीये. या होण्यामुळे त्यांचा जीव यांच्यामुळे गेलाय. मी यांना नाही हे सोडत. खरं आहे सर. त्यामुळे आज मी इथं बसलीये यांच्या वतीने बोलण्यासाठी. 15 ते 16 दिवस झाले त्यांचं मयत माझ्या होऊन. बाबांनी मला शिकवलं होतं, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. त्याच्यामुळे आता मी घाबरणार नाही. यांच्या विरोधात आवाज उठवणार म्हणजे उठवणार. वडिलांचा 13वा चालू आहे. यांचे वडील यांच्या वडिलांचा 13वा होता. तर ते इथं उपोषणात उपोषणामध्ये होते, सर. नैवेद्य ठेवायला सुद्धा ते माणूस घरी गेलेले. अहो आता 15 एवढं ते दिवस घटना झाले. साहेब. तुम्हाला सांगितलं नाही, ते एकीकडे माणूस अंत्यविधी नैवेद्य चालू ठेवायला आहे घरी गेलेला आणि नाहीये. एकीकडे खरेदी खत मारलंय. अंत्यविधीचा टायमिंग आणि खरेदी खताचा टायमिंग सेम आहे. तुझ्या आजोबांचंच का? माझे आजोबा आहेत ते. म्हणजे एकीकडे गर्वाने सांगते माझे आजोबा आजोबांचं कीर्तनकार मयत आहेत. जळतंय. एकीकडे म्हणून आम्ही अंत्यविधी शांततेत चालू आहे सर्व सर. केलं. नाही त्यांना चोपाईपर्यंत आमची हे होती. माझ्या हृदयात अजून पण राग आहे यांच्या प्रती, पण आम्ही तो व्यक्त करून दाखवत नाही, कारण आमच्या बाबांचे आम्हाला संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही सगळं नीतीनं चाललोय. पण जर आमचा तोल सुटला तर आम्ही काही पण करू शकतो. यांनी ना त्यांची खातिरदारी घ्यायची. यांच्यापर्यंत पण आम्ही बोलून आलेलो. जर यांच्यामुळं आमच्या जमीन आज गेली तर आम्ही संस्था पेटून द्यायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही. एवढा आमचा त्यांच्या प्रती राग आहे, द्वेष आहे. त्यांनी याची खबरदारी घ्यायची, बाकी काही नाही. उपोषणाला बसले असताना लिलाव नोटीस आल्यात सर 2 दिवसापूर्वी. उपोषणाला बसले असताना 5 जणांच्या लिलाव नोटीस काढल्यात. मग हाय का यांना काही गम? आमची वडिलोपार्जित जमीन होती. वडिलोपार्जित जमीन आहे, 1 गुंठ सुद्धा विकलं नाही. आम्ही एवढी 15 लाख जमीन जास्तोपर्यंत म्हणजे एवढी आमची 7 एकर जमीन आहे. तशी आम्ही धरणग्रस्त आहे. त्यामध्ये आमची 28 एकर जमीन पाण्यात गेलेली आहे. जी धरणाकाठी राहिलेली जमीन आहे ती आम्हाला व्यवस्थित करायची होती, सपाट करायची होती. त्यासाठी आम्ही कर्ज प्रकरण फक्त मॉर्गेज केलं. ह्या हरामखोरांनी पैसे खाल्लेत आमचे आणि वर आमच्या जमिनींचा लिलाव काढतात. यांना लाजा वाटत नाही. आज हे सर्व अधिकारी सर्व मॅनेज आहेत. आम्ही दाद मागतोय त्यांच्याकडून, ते दाद देत नाहीये. यापेक्षा गंभीर आणि लज्जास्पद काय असू शकत नाही. अरे तिच्यावर अंधार येतोय. दाद कोण देतं? ज्याला लाज असते ते दाद देतात तिथे. आता यांना लाजच नाही राहिलेलं तर हे काय दाद देणार आहे? हरामखोर आहेत सर्व हरामखोर आहेत. यांनी राजीनामा द्यावा, सरळ राजीनामा द्यावा. एकेकाने राजीनामा द्यावा. जर अजून लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा. माझं असं मत आहे. अरे एका कुटुंबाने शेतकऱ्यांचं जर तुम्हाला ऐकता येत नसेल ना, यांनी सरळ राजीनामे द्यावे, धडाधड राजीनामे द्यावे. जेवढे अधिकारी भ्रष्ट आहेत, ज्यांनी आम्हाला न्याय दिला नाही, त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. आणि सगळं सहकार मंत्र्याच्या नाकाखाली चाललंय. सर विषय असा आहे, यांचे 101चे जे दाखले मिळवलेत, हे काय करतात, या अधिकाऱ्यांपुढे जातात संस्थेवाले. हे बघा, यांनी कर्ज घेतलेत म्हणून यांचा आम्ही 101 दाखला मिळवलेला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून हे आमच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करतायत. याच्या आधी यांचे तक्रार अर्ज दाखल झालेले नाहीये. पहिली गोष्ट, यांनी कर्ज घेतलेलेच नव्हते तर यांनी हप्ते भरायचा विषयच येत नाही. दुसरी गोष्ट, अजून एक याच्यामधला प्लस पॉईंट तुम्हाला सांगते, यांच्यामधल्या काही लोकांचं आहे ना, हे जे नितीन सैद आहेत, यांच्या बंधूंच्या नावावर 25 लाख रुपये लोन मारलं. ते 25 लाख रुपये लोन पैकी 3 लाख रुपये कपातीमध्ये घालवले. 22 लाख रुपये माझ्या अकाउंटला आले. माझ्या अकाउंटवरून संस्थेच्या अकाउंटला गेले. संस्थेच्या अकाउंटवरून ह्या कर्जदारांच्या कर्जात भरणा केले. NPA कमी करायसाठी, हो, केवळ हा जो संस्था कारभार वाचवण्यासाठी केलेला ओके. खटाटोप. एक संस्था वाचवताना 17 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला फाशी दिली. अहो, मला एक सांगा, यांनी जर कर्ज घेतले नाही, यांनी भरणा केला नाही, तरी यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलंय. यांनी यांच्या पद्धतीने भरणे केलेत. संस्थेने बोगस कर्ज दाखवलेत आणि त्या पद्धतीने तेच बोगस कर्जांच्या रकमा
यांच्या कर्ज हप्त्यात भरून घेतल्यात. सगळं भयानक आणि भीषण आहे. आणि हे लोक गेल्या 13 दिवसापासनं इथे अहोरात्र आमरण उपोषण करतायत. आणि सहकार मंत्र्यांचा बंगला किंवा कार्यालय इथून फक्त 100 मीटरवर आहे आणि तरी न्याय मिळत नाही. ज्या सहकार मंत्र्याला राज्याचा सहकार मंत्री बनवलेला आहे त्याच्या नेटिव्ह प्लेसमध्ये त्याच्या घरासमोर घडत असलेली घटना आहे आणि ती सर्व त्यांना ज्ञात आहे. आणि या पतसंस्थेचा चेअरमन तो त्यांचा डावा उजवा हात आहे असं सांगितलं जातंय. तर ही बिहार राज्याला सुद्धा मागे टाकणारी घटना आहे. त्याचा निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे धिक्कार करते. आणि ही जिजाऊची लेख इतकी आज तणावात आहे, इतकी उद्विग्न होऊन बोलते आणि तिला इतकी उद्विग्नता या वयात दिली त्याची आम्हाला लाज वाटते. या 17 शेतकऱ्यांना लुटल्याची आम्हाला लाज वाटते. एकाही सहकार क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी यांना न्याय दिला नाही त्याची आम्हाला लाज वाटते. एकाही अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही त्याची आम्हाला लाज वाटते. पतसंस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करणारे आहे आज साहेबाची आम्हाला लाज वाटते. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाने चालवलेली पतसंस्था आणि तिथे चाललेला हा गैरव्यवहार याची आम्हाला लाज वाटते.